मान्यवरांच्या समोर सर्व बंधू भगिनींना सांगताना आनंद होत आहे की फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब पुणे यांच्या वतीने दिले जाणारे गुणगौरव पुरस्काराचे वितरण आज या ठिकाणी होत आहे. फुटबॉल महर्षी श्री वसंत देशपांडे यांनी एक छोटेसे रोपटे लावले आणि या रोपट्याचं आज विशाल वटवृक्षात रूपांतर झालं आहे आणि खऱ्या अर्थानं या सोहळ्याची रंगत वाढत चालली आहे. अशा या सोहळ्यासाठी आलेल्या प्रमुख अतिथींचे, मान्यवरांचे, खेळाडूंचे व बंधू भगिनींचे स्वागत करून मी ऐश्वर्या साठे आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. मृदुला महाजन, आपल्याला विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं. परक्यांनीही आपले करतील असे गोड शब्द असतात आणि शब्दांनाही कोडं पडावं अशी काही खरी माणसं असतात. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती या समाजात असतात. आणि अशाच भाग्यशाली व्यक्तीचं म्हणजे ज्यांनी हा क्लब पुढे सातत्याने चालू ठेवला अशा श्री जयंत देशपांडे सरांविषयी माहिती देतील श्री जयंत दाते सर. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवरांना अभिवादन करून मी जयंत पद्माकर दाते, ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक श्री जयंत देशपांडे सर यांचा अल्पसा परिचय आपल्याला करून देतो. जयंत सर 1980 ते 2025 यांचा फुटबॉल क्षेत्रातील प्रवास वाखाणण्याजोगा असून प्रशिक्षक म्हणून ते न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळा येथील मैदानावर नियमित शिकवित असतात. स्वतःचा व्यवसाय सांभाळून ते रोज संध्याकाळी मैदानात नियमित येत असतात. ते खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना खेळ आणि व्यायामाचे महत्त्व पटवून देत असतात. फ्रेंड्स 11 क्लबचे धोरण फुटबॉल हा आमचा परमेश्वर आहे व गरीब विद्यार्थी घडवणे हे आमचे ध्येय आहे. हे खेळाडूंना लहान वयातच हेरून त्यांना तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली तयार झालेले अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत. जयंत देशपांडे सरांना आत्तापर्यंत 52 पुरस्कार व सन्मानचिन्ह मिळालेली आहेत. जयंत देशपांडे सरांना 2017 साली बालेवाडी स्टेडियम येथे DSK उद्योग समूहातर्फे श्री शिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते उत्कृष्ट संघटक व क्रीडा प्रशिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले होते. त्यांना पुण्यातील अनेक क्रीडा, सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था, संघटना, विविध ट्रस्ट आणि मंडळातर्फे सन्मानित करण्यात आलेले आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांना उत्कृष्ट फुटबॉल प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात आले होते. देशपांडे सर पुण्यातील अनेक क्रीडा संस्था, संघटनांवर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पेसा पोलो, डान्स स्केटिंग असोसिएशन, बॅटल डान्स, स्केटिंग मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशन निवड समितीवर आहेत. तसेच पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांचे सभासद आहेत. फुटबॉल खेळाडू घडवण्यासाठी 1985 साली त्यांनी कमिन्स कंपनीमधील नोकरी सोडून वसंत देशपांडे सर यांचे कार्य ध्येयाने पुढे चालू ठेवले. गरीब विद्यार्थ्यांना मोफत फुटबॉल शिकवणे हेच ध्येय ठेवून आज देशपांडे सर परिवारातील 3 पिढ्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्यातर्फे आदिवासी पाड्यांवरील मुलांना नवीन कलर्स व फुटबॉल देण्यात आले आहेत. या कामी त्यांना क्लबचे अध्यक्ष श्री प्रमोदजी गुजराथी तसेच न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड तसेच संपूर्ण DES सोसायटी अधिकारी व सर्व पदाधिकारी यांच्या अनमोल सहकार्याचा लाभत आहे.
त्यामुळे क्लबला गरीब विद्यार्थ्यांना मोफत फुटबॉल प्रशिक्षण देणे शक्य झाले आहे. सरांचे अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय जिल्हा पातळींवर खेळात प्रावीण्य प्राप्त करत आहेत. गेल्या महिन्यात उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून अर्णव कदम वय वर्ष 11 हा न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेचा विद्यार्थी याला मिनी फुटबॉल असोसिएशन जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पाचगणी येथे पुरस्कार मिळालेला आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लबच्या विषयीची माहिती श्रीयुत प्रमोद गुजराती सर आपल्याला थोडक्यात सांगतील. नमस्कार. फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लबचा अध्यक्ष या नात्याने मी फ्रेंड्स क्लब आणि फुटबॉल महर्षी काही वसंतराव देशपांडे ज्यांच्या क्लबला आज 75 वर्षे स्थापन झाली आहेत त्यांचा अल्प परिचय करून देतो. 75 वर्षापूर्वी वसंतराव देशपांडे सरांनी सप महाविद्यालयाच्या मैदानावर आपल्या सहकाऱ्यांसोबत फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लबची स्थापना केली होती. सर सुरुवातीला सरकारी नोकरीत होते. शिरूर, बारामती, सासवड, मंगळवेढा अशा अनेक गावी ते बदलीवर असतानाही तिथेही त्यांनी स्थानिक पातळीवर फुटबॉलला प्रोत्साहन दिले. सर स्वतः उत्तम खेळाडू होतेच, परंतु प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा गौरव होता. आजही सरांच्या स्वच्छ प्रतिमेचे दाखले उदाहरणे वारंवार ऐकायला मिळतात. सर पुणे विद्यापीठाच्या निवड समितीवर होते. सरांचा मित्रपरिवारही मोठा होता. सर्वच क्षेत्रात त्यांच्या ओळखी होत्या. क्लबचे खेळाडू आज जगभर पसरले आहेत. अनेक जण नामवंत क्षेत्रात आहेत, उच्च पदस्थही आहेत. सुरुवातीला सप महाविद्यालयावर असणारा क्लबचा खेळ नंतर न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या मैदानावर पुन्हा सुरू झाला. 1995 साली त्यांच्या निधनानंतर अनेक अडचणी चढ उतारावर मात करीत सरांचे चिरंजीव जयंत देशपांडे यांनी क्लबची सूत्रे आपल्याकडे घेत खेळ चालू ठेवला. खेळाडूंना प्राथमिक स्वरूपापासून घडवत त्यांना उत्तम खेळाडू बनवले. क्लबचे अनेक खेळाडू आज राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत. क्लबला या कार्यात नेहमीच न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेचे व्यवस्थापन, डी सोसायटी आणि क्लबचे आजी माजी खेळाडू हितचिंतक यांचे नियमित सहकार्य लाभत आहेत. त्यामुळेच क्लबचा हितचिंतक परिवार नियमित वाढत आहेत. या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आजचा हा जो कार्यक्रम आहे की ज्या क्लबला आज 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा कार्यक्रम का सुरू झाला, कसा सुरू झाला याची थोडक्यात प्रस्तावना जयंत देशपांडे सर, आपणास विनंती आहे की याची प्रस्तावना आपण या ठिकाणी थोडक्यात करावी. हॅलो. नमस्कार सर्व उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. मी फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब व राहळकर परिवार हा कार्यक्रम गेले आम्ही 28 वर्ष हा कार्यक्रम घेत असतो. पूर्वी आम्ही 1996 ते 2005 सालापर्यंत इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेमध्ये आम्ही ओपन टुर्नामेंटच्या फुटबॉलच्या मॅचेस घेत होतो. सदरील ग्राउंड थोडं लहान झाल्यामुळं आम्ही हा कार्यक्रम तेव्हापासून हा जीवन गौरव पुरस्कार घेत असतो. या कार्यक्रमाचा जे कार्यक्रम हा जो आम्ही आयोजित केलेला आहे हा विद्यार्थ्यांना व पुणे क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व लोकांना त्याचा जीवन गौरव व्हावा या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. व मी फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळा, डेक्कन संस्थेवर असलेल्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आभार रावत सर, उपाध्यक्ष पलांडे सर व क्रीडा प्रमुख रणपिसे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाघ मॅडम व फुटबॉल प्रमुख काशीनाथ घोडे सर व पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर विश्वजित कदम सर व प्यारेलाल चौधरी सर व डान्स स्केटिंग असोसिएशन, बॅटल डान्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जाधव सर, या सर्वांचे मी मनापासून आभारी आहे की आज त्यांच्या प्रेरणेने मला या क्षेत्रामध्ये उभं राहून कार्य करायला मिळालं. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद. थँक्यू सो मच सर. कार्यक्रम
हा इतके वर्ष त्यांनी अतिशय सुंदर स्वरूपात या ठिकाणी संपन्न करत आलेले आहेत. आणि त्यामागचा उद्देश त्यांचा असा आहे की मुलांना एक प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि ज्यांनी या सामाजिक असू देत किंवा क्रीडा क्षेत्र असू देत या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी केली की वर्षानुवर्ष त्या सेवेला त्यांनी वाहून घेतलेलं आहे, अशा लोकांचा गुणगौरव त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आज आपण आपल्या या ठिकाणी वेळात वेळ काढून आपले चारही प्रमुख पाहुणे अतिथी या ठिकाणी आलेले आहेत आणि या अतिथींचा आपण सन्मान करणं ही आमची एक जबाबदारी आहे. आमचे पहिले अतिथी आहेत SS अहलुवालिया, म्हणजे सुखविंदर सिंग अहलुवालिया. त्यांच्याकडे बघून वाटत नाही वय वर्ष 81 असेल आणि ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे की 81 वर्षासुद्धा ते इतके ताठ उभे राहिलेले आहेत. सो हॅट्स ऑफ यू सर. आणि 81 वर्ष आणि 9 महिने म्हणजे जवळपास 82 वर्षाचे ते आपल्यासमोर बसले आहेत. सर तुम्ही नक्कीच आम्हाला प्रेरणादायक आहात. थँक्यू सो मच सर. BSc केमिकल इंजिनियर आहेत. गव्हर्नमेंट डिप्लोमा इन फायर फाईटमध्ये त्यांनी केलेला आहे. फुटबॉल PDF म्हणजे पुणे फुटबॉल असोसिएशनचे 91ला ते व्हाईस प्रेसिडेंट होते 1984 साली आणि 3 वर्ष म्हणजे 2001 ते 2004 या काळात ते PDC म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे ते प्रेसिडेंट राहिलेले आहेत. गुरु तेज बहादूर फुटबॉल टुर्नामेंट 2001 पासून त्यांनी सुरू केलेली आहे आणि 2022 पासून गोल्डन क्लब सुरू केलेला आहे. कोरोना काळात सुद्धा ज्या वेळेला पुण्यामध्ये स्पर्धेला बंदी होती त्या काळात सुद्धा त्यांनी काश्मीरमध्ये एक टुर्नामेंट चालू केली होती. ॲस्ट्रो ट्रफ फुटबॉल स्टेडियमला त्यांनी एक छान टुर्नामेंट त्या काळात चालू केलेली होती. सर आम्ही आपले या ठिकाणी मी प्रमोद गुजराती सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा. खरोखर ही आपल्यासाठी कौतुकाचीच गोष्ट आहे कारण आपण कधी कोणाकडनंही प्रोत्साहन घेत असतो आणि ही प्रोत्साहन घेत असताना अशी लोक ही आपली प्रेरणास्थान असते. त्यासाठी आम्ही सर खूप खूप आभारी आहोत आपले. मी प्रमोद गुजराती सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवूयात त्यांच्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. आमच्या आजच्या दुसऱ्या अतिथी आहेत डॉक्टर मृदुला माधवराव महाजन. बऱ्याच डिग्री आहेत, वाचून दमेन पण थोडक्यात वाचते. BA BCom MA एज्युकेशन ED नंतर DED केलं आहे, BEd केलं आहे, MAd केलं आहे, DSM आणि डॉक्टरेटसुद्धा त्यांनी घेतलेली आहे. एवढं त्यांचं खूप शिक्षण झालेलं आहे. स्वतः आंतरराष्ट्रीय कोच आहेत. पिंपरी चिंचवड शहरात कोच म्हणून काम करत असताना त्यांनी 11 आंतरराष्ट्रीय खेळाडू, 67 नॅशनल प्लेयर आणि 300च्या वर स्टेट प्लेयर घडवलेले आहेत. क्रिकेट, सॉफ्टबॉल नॅशनल प्लेयर त्या आहेतच आणि इंटर कॉलेजिएट फुटबॉल, हँडबॉल, बेसबॉल आणि चेसही त्या खेळलेल्या आहेत. एज्युकेशनमध्ये 1984 ते 2004 पर्यंत भारतीय विद्याभवनमध्ये त्या प्रायमरी टीचर होत्या आणि 2004 पासून 18 वर्ष डॉक्टर DY पाटीलला प्रिन्सिपल म्हणून त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. या काळामध्ये 100% 10वीचा निकाल त्यांनी दिलेला आहे. 18 वर्ष देणं हे प्रिन्सिपल म्हणून सोपं काम नव्हतं आणि ते त्यांनी खूप छान केलेलं आहे. आणि ज्या वेळेला डॉक्टर DY पाटीलला प्रिन्सिपल म्हणून काम करत होत्या त्यावेळेला सुद्धा त्यांनी अनेक खेळाडू घडवलेले आहेत. म्हणजे मी प्रिन्सिपल आहे तर मी ग्राउंडवर कसं जायचं हे किंतु परंतु मनात न ठेवता स्वतः ट्रॅकसूट घालून त्यांनी मुलांना घडवलेलं आहे. आमच्या इथे पिंपरी चिंचवडमध्ये जगत संत तुकाराम महाराज संत विद्यापीठमध्ये सुद्धा त्यांनी ॲज अ प्रिन्सिपल म्हणून काम केलं त्यानंतर आणि सध्या त्या अक्षरी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲज अ प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत. त्यांना अब्दुल कलामचं बेस्ट प्रिन्सिपलचं अवॉर्ड मिळाले, डिस्ट्रिक्ट लेवलचं प्रिन्सिपल अवॉर्ड मिळाले आणि डिस्ट्रिक्ट लेवलचं बेस्ट स्पोर्ट्समन्स अवॉर्ड
अजित पवारांच्या हस्ते त्यांना मिळालेलं आहे. अशा आमच्या दुसऱ्या अतिथींचा सत्कार क्लबचे प्रेसिडेंट जयंत देशपांडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं, प्लीज कोणी उभं राहू नका. खरोखरच आमचं मोठं भाग्य आहे की असे अतिथी आज आम्हाला या ठिकाणी लाभले. असं म्हणतात ना की शब्दांनाही भावरूप देतात, तेच खरे नातं असतं आणि खूप दूर राहिलं तरी ते लांब न जाता आपल्या जवळ वाटतं. असे सुंदर अतिथी आपल्याला लाभलेले आहेत. सर, मनापासून धन्यवाद आपले. मनापासून धन्यवाद सर. आमचे तिसरे अतिथी आहेत श्री प्रवीण उर्फ नाना, ज्यांना नाना म्हणतात ते, आणि प्रवीण महादेव करपे सर. कसबा पेठ ब्लॉक अध्यक्ष आहेत. अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना कसबा मतदारसंघ, चिटणीस पुणे श्रीहर, चिटणीस SN यूथ आयचे, आणि 1990 पासून म्हणजे जवळजवळ 30 वर्ष ते पक्षाचे काम करतात, सक्रिय काम करतात आणि पक्षाने दिलेली पूर्ण जबाबदारीने काम केलेलं आहे. एवढंच नाही तर कोविडच्या काळातही त्यांनी औषधं, धान्य, मास्क, सॅनिटायझर पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण त्या काळात एवढी परिस्थिती बेकार होती की आपण काम करतोय ते सुद्धा कमी पडतंय की काय असं त्या काळात वाटत होतं. इतकंच नाही तर जे रिक्षा चालक होते तर रिक्षेला पडदे पुरवण्याचंही काम त्या काळात त्यांनी केलेलं आहे. मोफत सुरक्षा म्हणजे त्या काळात सुरक्षेची पण गरज होती, तीही त्यांनी पूर्ण केलेली आहे. सॅनिटायझर देण्यात आलं. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अखिल बुधवार पेठ देवीदास संस्था चालकपदी असताना संजय गांधी निराधार योजनेतून जवळपास 1300 लोकांना याचा लाभ त्यांनी मिळवून दिला. ही गोष्ट सोपी नव्हती सर, आणि हे काम तुम्ही अतिशय सुंदर केलेलं आहे. आणि श्री जयंत दाते सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. होतं असं कधी कधी, आपणच सांभाळून घ्यायचं असतं. थँक्यू सर. आणि आजचे आपले चौथे अतिथी आहेत श्रीयुत सौरभ बाळासाहेब मांगाळे. गेली 15 वर्ष काँग्रेसच्या अनेक संस्थांवर काम करत आहेत. मंडई विद्यापीठ म्हणजे खरोखर विद्यापीठ आहे. प्रत्येक गोष्ट आपण तिथे जाऊन शिकतो. प्रत्येक दिवशीचे अनुभव हे वेगवेगळे असतात. आपण अगदी भाजी घ्यायला गेलो तरी आपल्याला कळतं की आपण भाजी घेताना आपल्याला प्रत्येक व्यक्ती सारखी भेटत नाही, आणि ह्या विद्यापीठात ते शिकलेत. तसंच बाळासाहेब म्हणजे त्यांचे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा कार्यकर्ता आहे. 2004 सालापासून यूथ क्रुसेड ग्रुप तयार करून युवकांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काची लढाई त्यांनी सुरू केली आणि काँग्रेस पक्षाने युवक अध्यक्षपदाची संपूर्ण जबाबदारी त्यामुळे त्यांच्यावर दिलेली आहे. कर्तव्य सामाजिक संस्था स्थापन करून सामाजिक कामाची सुरुवात त्यामध्ये केलेली आहे. जसं करपे सरांनी देवीदास महिलांसाठी केलेलं आहे तसंच सौरभनी सुद्धा देवीदास महिला, अनाथ लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, झोपडपट्टीतील लहान मुले, दिव्यांग नागरिक आणि यांच्या अनेक अडचणी सोडवण्याचं काम केलं. जे बेरोजगार आहेत की ज्यांना कामाची खरोखर गरज आहे अशा लोकांचे मेळावे घेऊन जवळपास
2000च्या वर युवकांना त्यांनी नोकरीला लावलं, ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. कोविडच्याही काळात त्यांनी अनेक हजारो लोकांना मदत केलेली आहे आणि अनेक सहकारी क्षेत्रातही त्यांनी काम केलेलं आहे. अशा सौरभ अमराळे सरांचं, ते उत्तम क्रिकेट प्लेअर आहेत आणि खो खो प्लेअर आहेत, कारण माझ्या हाताखालीच तयार झालेले आहेत. अशा सौरभ अमराळे सरांचा सत्कार श्री प्रदीप वाघमारे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जरा जोरात टाळ्या होऊ देत, कारण या लोकांनी एवढं लहान वयात काम केलेलं आहे की, आणि आपण हे अगदी लहान मुलाकडनं सुद्धा एखादी गोष्ट शिकतो. तर खरोखर सौरभ, तू असंच काम करत राहा आणि आम्हाला नेहमी अभिमान वाटू दे. तुझ्याबद्दल अभिमान आहेच आहे, आणखीन छान वाटेल असं काम तुझ्या हातनं हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि खरोखर अत्यंत निष्ठावान माणसं कशी असतात, एकमेकांना कशी धरून ठेवतात, हे आम्ही जयंत देशपांडे सरांकडनं शिकलेलो आहोत. मग दाते सर असू देत, गुजराती सर असू देत किंवा वाघमारे सर असू देत, हा ग्रुप गेली 40 वर्ष एकत्र काम करतोय. आणि ही गोष्ट मैत्री नसून एकमेकांची जिद्द आहे की मी या क्लबसाठी काम करणार आहे, कारण या क्लबने मला नाव दिलेलं आहे. सो धन्यवाद सर सगळ्यांचे मनापासून. आज ज्यांच्यासाठी काम आपण हा कार्यक्रम ठेवला आहे, असे सुंदर आमचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी भाग्यश्री लिंगे मॅडम आलेले आहेत का? ज्या नव्याने पहिल्याच याच्यात ज्या CA झाल्यात, काही कारणामुळे ते या ठिकाणी पोहोचू शकलेल्या नसतील. यानंतर आपण हे बाल चमू जे खेळाडू आहेत त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. कारण असं म्हणतात की कुणी चांगलं म्हणावं म्हणून काम करायचं नसतं, तर काम करू नका, आपण खरोखर करत असलेल्या अनेक गोष्टींमधून अनेक विद्यार्थ्यांचं भलं होणार आहे, या दृष्टीने, या प्रेरणेतून या क्लबनी सुरुवात केलेली आहे. आणि यांचा सत्कार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सात्विक अरुण डेंगळे ॲथलेटिक्स खेळाडू आहे. थाळीफेक या खेळामध्ये त्यांनी 14 वर्ष वयोगटामध्ये केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिरुअनंतपुरम केरळामध्ये जी स्पर्धा झाली आत्ताच झाली 24-25 मध्ये, त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि झारखंड येथे झालेल्या 2025 मध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे त्याला 5वे स्थान प्राप्त झालेले. आम्हाला तुझा नेहमीच अभिमान आहे. तर मी अहलुवालिया सरांना विनंती करते की त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. हां, विद्या प्रतिष्ठान नांदेड. जरा जोरात टाळ्या होऊ देत त्याच्यासाठी. थँक्यू. अथर्व भांड, इनलाईन स्केटिंग स्पर्धा. स्केटिंगमध्ये 2 प्रकार असतात. त्याच्यामध्ये इनलाईन स्केटिंग स्पर्धेमध्ये त्यांनी लक्षणीय यश मिळवलेलं आहे, ज्यामध्ये स्पीड स्केटिंग, कलात्मक स्केटिंगपासून ते इनलाईन हॉकी प्रवास आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ओळख आहे. इंडोनेशियातील V3 ओपन 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय इन स्केटिंग स्पर्धेमध्ये स्केट रिलेमध्ये त्यांनी 1लं स्थान प्राप्त केलेलं आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. हे विक्रम, मॅडम बसता का तुम्ही प्लीज? थँक्यू. अनेक विक्रम त्यांनी केलेले आहेत, कारण हे विक्रम या वयात करणं ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. चिल्ड्रन बुक ऑफ द रेकॉर्ड, नंतर
वर्ल्ड रेकॉर्ड रॉयल सक्सेस इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे. परफेक्ट बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा त्याची नोंद झालेली आहे. आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया त्यांनी 1 तास न थांबता स्केटिंग केलेलं आहे. ह्या वयात हे स्केटिंग करणं ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि पुणे ते बारामती त्यांनी स्केट्स करत तो बारामतीपर्यंत गेलेला आहे. 2018 आणि 19मध्ये राष्ट्रीय स्केटलॉन स्पर्धेमध्ये त्याला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे आणि अनेक पुरस्कार त्याला मिळालेले आहेत. आमच्या क्लबकडनंही त्याचा सन्मान होत आहे. मी मृदुला महाजन मॅडमना विनंती करते की त्यांनी त्याचा सत्कार करायचा. त्याही स्वतः आंतरराष्ट्रीय कोच आहेत आणि हजारो खेळाडू त्यांच्याकडून घडलेले आहेत. थँक्यू मॅडम. शार्दूल सुनील जगताप आज या ठिकाणी आजारी असल्यामुळे येऊ शकलेला नाही आहे. सोहम मंदार जोशी वय वर्ष 7 वर्ष आहे आणि विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटीचा तो विद्यार्थी आहे. आणि त्याचं खरं कौतुक आहे की गुरु शिखर म्हणजे गिरनार पर्वत ज्याच्या पायऱ्या 9,999 आहेत आणि हे तो वयाच्या 6.5 वर्षाचा असताना न थकता न थांबता 14 तास त्यांनी चालून पूर्ण केलेलं आहे. आणि ही खरोखर आम्ही कौतुक करतो तुझं. तर मी सौरभला विनंती करते, कारण याच्या सौरभही लहान आहे आणि तोही लहान आहे. मी सौरभ सरांना विनंती करते की त्यांनी त्याचा सत्कार करायचा. बाळा पुढे येशील, कारण आपणही दमतो. हा 6.5 वर्षाचा असताना एक जिद्द धरून तो गिरनार पर्वत चढलेला आहे आणि गिरनार पर्वताच्या पायऱ्या अवघड आहेत चढायला. हे कौतुक आहे त्याचं. असाच मोठा हो बाळा. थँक्यू सो मच. रुद्र अंकुश मोरे न्यू इंग्लिश शाळेचा विद्यार्थी असून 14 वर्ष वयोगटातील फुटबॉल स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांनी फुटबॉल संघामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. मिनी फुटबॉल असोसिएशनकडून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि याला ऋषिकेश रहाळकर परिवाराकडून जी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते, ही शिष्यवृत्ती त्याला जाहीर करण्यात आलेली आहे. अशा गोंडस मुलाचा सत्कार मी करपे सरांना विनंती करते की त्यांनी करावा. ही शिष्यवृत्ती त्याला 1 वर्षासाठी जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये त्याला संपूर्ण साहित्य आणि खेळासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या ऋषिकेश रहाळ परिवाराकडनं दिल्या जाणार आहेत. आणि या वर्षीचा शिष्यवृत्तीचा मानकरी हा रुद्र मोरे ठरलेला आहे. एक काम करू, ते साहित्य आहे ना ते सगळं उचला म्हणजे मग रिकाम होईल स्टेज. ते घ्या ना इकडे, घ्या. थांबा त्यांना लागेल 2 मिनिटं. ते बसले की घ्या. आणि पुढच्या वर्षी नक्कीच इथल्याच एका विद्यार्थ्याला जो छान कामगिरी करणार आहे त्याला दिला जाणार आहे. जोरात टाळ्या होऊ देत त्याच्यासाठी. घ्या, ओढून घ्या, चालेल. घ्या, अजून घ्या. बस बस का? एक मिनिट. बस. हां, बस.
थँक्यू सो मच सगळ्यांच्या मदतीसाठी. कलियुगाचं पर्व आहे, प्रत्येकालाच इथे गर्व आहे. मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणाचं कोणा वाचून राहतं का? आदर कर सर्वांचा, तोच खरा मानवी धर्म आहे. प्रेमाने जोडलेली 4 माणसं आणि त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे ज्याच्याजवळ वैभव आहे तोच खरा श्रीमंत आहे, तोच खरा श्रीमंत आहे. आणि आम्ही अशा जे श्रीमंत मनाने पैशाने नाहीत, जे ज्यांनी काम करून श्रीमंत झालेले आहेत, अशा आम्ही आज इथे या ठिकाणी जीवन गौरव पुरस्काराने त्यांना पुरस्कृत करणार आहोत. असे आमचे पहिले पुरस्कारार्थी आहेत डॉक्टर मदन मोहन कोठोळे सर. त्यांच्याही बऱ्याच डिग्र्या आहेत, पण मी थोडक्यात आपल्यासमोर वाचन करणार आहे. BSc ॲग्रिकल्चरमधून महात्मा फुले ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी राहुरी येथून त्यांनी BSc ॲग्रिकल्चर पूर्ण केलेलं आहे. MA पुणे युनिव्हर्सिटी. स्वतः डॉक्टर आहेत. ते सिनियर डेव्हलपमेंट असिस्टंट होतेच नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट येथे ते काम करायचे. 1 वर्ष म्हणजे 2013 पर्यंत स्टेट कोऑर्डिनेटर, नॅशनल कमिशनर फॉर शेड्यूल्ड कास्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इलेक्टेड ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ॲमेच्युअर बॉक्सिंग असोसिएशन, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया मिक्स बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया. इलेक्टेड ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट वेस्ट इंडियन बॉक्सिंग असोसिएशन आणि सध्या अद्वैत क्रीडा केंद्राचे अध्यक्ष आहे. फाउंडर मेंबर ऑफ प्रेसिडेंट ऑफ नारायण गोविंद क्रीडा प्रतिष्ठान. असे सन्मानित डॉक्टर मदन मोहन कोठोळे सरांचा सत्कार आमचे सिनियर पर्सन S अलीवालिया सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर, आपण पुढे यावं. सर, आपलं काम खूप मोठं आहे. बॉक्सिंग क्षेत्रामध्ये आपण खूप मोठं काम केलेलं आहे आणि पुण्यामध्ये बॉक्सिंग क्षेत्र म्हटल्यानंतर कोठोळे सरांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. सर, आपलं जीवन गौरव पुरस्कार देऊन आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि आपण या ठिकाणी आलात आणि पुरस्काराचा स्वीकार केला त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. मनापासून धन्यवाद सर. आजचा जीवन गौरव पुरस्कार सर, आपलं खूप खूप अभिनंदन. आमचे आजचे दुसरे जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी आमचे दुसरे जीवन गौरव पुरस्कार ज्यांना आम्ही जाहीर केला आहे ते आहेत निरंजन बाळासाहेब दाभेकर. त्यांच्या प्रभागात राबवले जाणारे सांस्कृतिक महोत्सव, शैक्षणिक कार्यक्रम आणि क्रीडाविषयक उपक्रम, सामाजिक अभियान असे विविध कार्यक्रम होत असतात. यात प्रामुख्याने माझी सर्वांना नम्र विनंती आहे की प्लीज आपापसात बोलू नका. कारण हे खूप जीवन गौरव पुरस्कार मिळणं ही सोपी गोष्ट नाही आयुष्यामध्ये, कारण त्यांनी त्या ठिकाणी खूप मोठं काम केलेलं आहे. असेच
यांच्या कामाचं आपण जर नोंद घेतली ना तर हे काम खूप मोठं आहे. आपण तिथपर्यंत पोहोचूही शकणार नाही असं यांचं सुंदर काम आहे. आणि यांचं जीवनगौरव पुरस्काराने आपण त्यांना पुरस्कृत करत आहोत. असे निरंजन बाळासाहेब दाभेकर सर. आपली माहिती वाचताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रभागामध्ये राबवलेले आपण सांस्कृतिक कार्यक्रम असू देत, शैक्षणिक कार्यक्रम असू देत, क्रीडाविषयक उपक्रम असू देत, सामाजिक अभियान असू देत, अशा विविध कार्यक्रमामध्ये यात प्रामुख्याने नारायणपेठेतील मोदी गणपती येथे त्यांनी मोफत वायफाय सुरू केलेला आहे. रमणबागेमध्ये मोफत योगा शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यांनी स्वतःचा वाढदिवस कधी घरी साजरा केला नाही, तर त्यांनी स्वतःचा वाढदिवस मतिमंद मुलांच्या संस्थेत जाऊन त्या ठिकाणी त्यांना साहित्य पुरवलं आणि पूर्ण दिवस ते त्या संस्थेबरोबर घालवतात. ही खरंच विशेष बाब आहे सर आपल्यासाठी आणि आमच्यासाठीही प्रेरणादायी आहे. तसंच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी जवळपास ते 5,000 झाडांचं वाटप करतात. मला माहिती आहे 5,000 जर झाडं लावली तर पर्यावरण कुठं जाईल, पण निदान त्यातली 200 जरी झाडं लागली तरी या सर आपल्याला आनंद आहे. तसंच नवी पेठेतील स्मशानभूमीतील जे कामगार आहेत या कामगारांचाही सन्मान त्यांनी केलेला आहे. अनाथ हिंदू महिला आश्रम येथील मुलींना साहित्य वाटप केलेलं आहे. मिनी मॅरेथॉनचं आयोजन करून त्यात स्वतः सहभागी झालेले आहेत. क्रिकेटच्या स्पर्धा, भव्य क्रिकेट स्पर्धा दरवर्षी ते भरवतातच. नागरिकांना मोफत वाचनालय, वधूवर सूचक मंडळ स्थापन केलेलं आहे. गरजू लोकांसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा आणि दहीहंडीसाठी जे पैसे जमा होतात, अनावश्यक खर्च टाळून त्यातनं जे पैसे उरतात ते अनाथ आश्रमासाठी, त्यातून ते धान्य घेऊन त्या अनाथ आश्रमाला देतात. एवढंच नाही तर अत्याधुनिक व्यायामशाळा सुद्धा त्यांनी सुरू केलेली आहे. व्यसनमुक्ती कार्यक्रमात ते सहभागी होतात, कारण तरुण पिढी जी व्यसनाकडे चाललेली आहे त्यांना ते व्यसन मुक्त करण्यासाठी ते कामकाज करत असतात. गणेश उत्सव, महाशिवरात्र अशा विविध कार्यक्रमांनी समाजामध्ये ते कार्यरत आहेतच. सर आपला सत्कार करताना आज आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तर मी सौरभ सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. सर आपलं कार्य खूप महान आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण असंच समाज उपयुक्त काम करणार आहात याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. दाभेकर सरांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ दे. थँक्यू सर, थँक्यू. आमचे तिसरे ज्यांना आम्ही जीवनगौरव पुरस्कार जाहीर केलेला आहे, राकेश वामन क्षीरसागर, सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर, संस्थापक अध्यक्ष धर्मगर्जना प्रतिष्ठान पुणे शहर. त्यांचे वडील वामन क्षीरसागर आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कामाकडे पाहून त्यांनी प्रेरणा घेतली आणि गरवारे कॉलेजमधून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी हे काम करायला सुरुवात केलं. साने गुरुजी येथे शिवसेना प्रमुख निवड सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या माध्यमातून सामाजिक कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. धर्मगर्जना प्रतिष्ठानची स्थापना आणि प्रतिष्ठेच्या माध्यमातून करोना काळात लाखो गरजूंना त्यांनी अन्नदान केलेलं आहे. अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणामध्ये ते त्या वस्तीमध्ये जाऊन मदत करतात आणि शासकीय योजनांचा लाभही मिळवून देतात. आज राकेश क्षीरसागर या ठिकाणी आलेले नाही आहेत, तर मी कोणाला तरी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार घ्यायचा आहे. तर करपे सरांना विनंती आहे की त्यांनी तो पुरस्कार द्यायचा आहे, तर त्यांच्या वतीनं इथे कोणीतरी त्यांचा तो पुरस्काराचा स्वीकार करावा अशी मी कोणालाही विनंती करते. हेमंत सर, हां
त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या वतीने स्वीकारायचा आहे. त्यांच्या काही घरगुती अडचणींमुळे ते इथे आलेले नाही आहेत, तरी त्यांच्या वतीने त्यांनी हा पुरस्कार सत्कार घ्यायचा आहे. धन्यवाद सर, आपण त्याचा स्वीकार केला. आमचे पुढचे जीवनगौरव पुरस्कार आम्ही ज्यांना जाहीर केला आहे ते शैलेश आंबेकर सर, जे MA पॉलिटिक्स. खूपच जोरात टाळ्या वाजवल्यात, म्हणजे त्यांचं काम किती मोठं असेल हे आपल्याला यातून अनुभवाला येतं. सामाजिक काम तर त्यांचं आहेच. MA पॉलिटिक्स SP कॉलेजमधून त्यांचं पूर्ण केलेलं आहे. हॉटेल व्यवसायापासून सुरुवात केली आणि हॉटेल व्यवसाय जेव्हा त्यांचा स्थिर झाला त्यांनी तो भावाकडे सोपवला आणि त्यानंतर त्यांनी कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये पाय रोवले. पार्टनरशिपमध्ये जवळजवळ 5 त्यांनी 4 कन्स्ट्रक्शन पूर्ण केली आणि मग स्वतः त्यांनी अनुभव घेऊन या कामाला सुरुवात केली आणि 3 कन्स्ट्रक्शन साईट्स त्यांनी बांधून पूर्ण केलेले आहेत. असंच त्यांचं काम पुढे चालू आहे. समाजकार्याची त्यांना आवड आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला. पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि काशी कापड समाज अध्यक्ष म्हणून समाजकार्यात मोठा वाटा त्यांचा आहे. समाजकार्याला आर्थिक जोड मिळावी म्हणून 2002ला बाळकृष्ण पतसंस्थेची स्थापना करून गरजूंना आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांनी कमी दरात कर्ज वाटप सुरू केलं. की ज्या लोकांना काही व्यवसाय सुरू करायचे असेल किंवा काही भगिनींना व्यवसाय चालू करायचा असेल अशा माध्यमातून त्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे की ज्याचा कर्ज दर कमी अल्प असेल. अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःला व्यायामाची आवड आहेतच. रोज सकाळी उठून ते जिममध्ये व्यायाम करतात. मित्रमंडळींना उठवतात, व्यायामाला चला म्हणतात, पण त्यांच्या प्रयत्नांना आज सगळ्यात यश नाही आलेलं असं आम्हाला दिसतंय. पण हरकत नाही. पुढे त्यांनी सारसबागेमध्ये वॉकिंगला सुरुवात केली आणि हे वॉकिंग करत असताना बरीच मित्रमंडळी त्यांच्याबरोबर जॉईन झाली आणि असा 1-1, 2-2 करत आज मोठा ग्रुप त्यांचा तयार आहे. आणि हा छान ग्रुप तयार झाल्यानंतर संजय नाईक सरांबरोबर त्यांनी व्यायामाचे वर्ग सुरू केले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ज्या वेळेला आपण व्यायाम करतो त्यावेळेला शरीर बळकटी तर येते, पण मन सुद्धा प्रसन्न राहतं आणि म्हणून ते न चुकता पाऊस असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, न थकता न दमता सारसबागेत सकाळी जातात. हे गेली 20 वर्ष अविरत कार्य त्यांचं चालू आहे. फक्त असं चालण्याचं नाही तर त्यांनी महिला वर्गासाठी सुद्धा एक सुंदर काम केलेलं आहे. महिलांसाठी योगासनाचे वर्ग चालू केलेले आहेत का ते महिलांनी योगासन करून आपली तब्येत चांगली करावी हा त्याच्या मागचा उद्देश होता. आज योगासनाच्या वर्गामध्ये जवळपास 35 महिला त्या योगासन वर्गाला नियमितपणे येतात. ही कौतुकाची बाब आहे. आणि सर असंच आपलं कार्य अविरत चालू राहावं अशा शैलेश आंबेकर सरांचा सत्कार डॉक्टर मृदुला महाजन मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर तुमच्या आजच्या टाळ्यांच्या गजरातून कळतंय की आपलं काम खूपच मोठं आहे आणि असंच काम तुम्ही आपल्या माध्यमातून करत राहा. आम्हाला आपला गुणगौरव करत असताना अतिशय आनंद होत आहे. मनापासून धन्यवाद. आणखीन एक बातमी कळलेली आहे की समाज बांधिलकी ठेवत असताना मोठं रक्तदान शिबिर सुद्धा ते घेतात. ही गौरवास्पद बाब आहे त्यांच्यासाठी. सर आपलं कार्य आम्हाला नक्कीच प्रेरणादायी आहे.
आम्हाला आज सगळ्यांचं कौतुक सोहळा करताना खरोखर खूप आनंद झालेला आहे. कारण असं म्हणतात की आपण कितीही काम केलं तरी या समाजासाठी आपण असं वाटतं की अगदी मुंगी रूपात काम असतं, पण कुठेही या चारही म्हणजे जे आम्ही जीवनगौरव पुरस्कारांनी ज्यांना गौरवलेलं आहे त्यांचे अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेली ही चारही लोकं आम्हाला मिळालेली आहेत. खरोखर म्हणजे आम्ही आंबेकर सरांचा सत्कार करताना त्यांचा परिवार या ठिकाणी आलेला आहे. हीच खरी त्यांच्या पाठीवर शाबासकी आहे. असंच काम सर आपलं अविरत चालू राहो. तसंच दाभेकर सर आपलंही काम अविरत चालू राहावं. आम्हाला अतिशय आनंद होत आहे आपल्याकडून बघताना. मी आजचे आमचे जे प्रमुख मान्यवर अतिथी आहेत तर मी विनंती करते अहलुवालिया सरांना की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सर बसा बस. कोई बात नहीं. माननीय लेडीज एंड जेंटलमैन, और आज बहुत अच्छा लग रहा है मेरे को कि ऐसा जो प्रोग्राम है कि सभी गेम को वालों को इन्होंने कर दिया, सेलिब्रेशन किया 75 ईयर्स का. कितना अच्छा लग रहा है ना, बहुत अच्छा. ये प्रोग्राम ऐसा नहीं होता. फुटबॉल वाले अपना फुटबॉल का करेंगे, हॉकी वाले हॉकी, ये सबका ही सत्कार बहुत होता है. मैं इनको बधाई देता हूँ देश पांडे जी को. और 75 साल इनके पिताजी के जो हो गए, पूरा जनरेशन इनका समझो फुटबॉल में. और फुटबॉल की ऐसी गेम है कि जहाँ पे समझो अंग्रेज़ लोग नहीं आए ना, वहाँ पे फुटबॉल ही होता था. ये 10-15 कंट्री हैं बस जो खेलते हैं. बाकी वर्ल्ड में दुनिया में 220 कंट्री हैं जो फुटबॉल खेलते हैं. ये जहाँ अपने मुल्क का क्या कुश्ती, रेसलिंग जो गेम है ना कि जो है वो है चलती है ना अपना. और अंग्रेज आए और साथ में वो क्रिकेट लेके आए. अभी बंगाल में क्या हो गया नहीं क्या, तो ऐसा है बहुत अच्छा. मेरा शुरू से फुटबॉल रहा. तो स्कूल में भी, स्कूल में तो हम नंगे पाँव खेलते थे फुटबॉल का. बूट पार नहीं होता था पर देना गया. तो अभी उसके बाद से कोई पूना में आ गए. पूना में आने के बाद बहुत अच्छा रहा. दादा साहब चौहान थे मरे, माननीय भाई भी चौहान साहब, अब जानते हैं ना उनको, उनके भतीजे थे वो, तो वो फुटबॉल चलाते थे. उनका बहुत इंटरेस्ट था. मेरे साथ उन्होंने मेरे को लिया साथ में. वो प्रेसिडेंट थे, मैं वाइस प्रेसिडेंट था, सीनियर वाइस प्रेसिडेंट. बाद में अनफॉर्चुनेटली वो गुजर गए. तो फिर वो फुटबॉल मेरे पास आ गया. तो फिर मैंने फुटबॉल चलाया. उसके बाद साथ में मेरे पास बॉडी बिल्डिंग भी आ गए. वो भी कहते यार आप फुटबॉल चलाते हो तो बॉडी बिल्डिंग भी चलाओ. मैं क्या कोई फर्क नहीं पड़ता, आ जाओ करेंगे. किया काम 11 साल मैंने बॉडी बिल्डिंग का काम किया. और ऑल इंडिया कंपटीशन बालेबाड़ी में. उसके बाद कोई टूर्नामेंट कंपटीशन बालेबाड़ी में नहीं हुआ. जो मेरा ये हो गया वो दैट वाज द फाइनल लास्ट. आगे हो अच्छी बात है ना आदमी का बात. तो इसलिए मैं आज बहुत खुश हूँ. ज़्यादा टाइम नहीं लूँगा आपका. देश पांडे जी को बधाई देता हूँ बहुत बहुत. उनके परिवार को भी. देखो परिवार का कोऑपरेशन हो तो फिर काम चलता है. जो बात है नहीं तो नहीं. आप खेल कूद करते हो या ऑर्गेनाइज करते हो तो फैमिली का सपोर्ट हेल्प बहुत ज़रूरी है. उनके बगैर मुश्किल होता है. तो मैं उनकी परिवार को भी बहुत बधाई. इनके बच्चे को देखो फुटबॉल कैसे है, पिता भी फुटबॉल, ये भी फुटबॉल और बेटा भी फुटबॉल. बहुत अच्छे थे. तो सबको मैं बधाई देता हूँ. आप इसमें आए, बहुत अच्छा लगा. इनको भी इंकरेजमेंट होती है, अच्छा लगता है इनको भी कि प्रोग्राम बहुत अच्छा रखा. तो मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ. थँक्यू सो मच सर. मनापासून धन्यवाद आपले. या ठिकाणी संजय नाईक सरांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करायचं.
फ्रेंड्स 11 संघाचे अध्यक्ष, अनेक वर्ष क्रीडा क्षेत्रात आम्ही मिळून काम करतो ते गुजराती सर, धाकट्या बंधूप्रमाणे असलेला जयंता, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, गेल्या 4-6 महिन्यात ज्यांना आपण टीव्हीवर सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर आवाज उठवताना समाजात बघतोय, ते सन्माननीय सौरभजी अमराळे, डॉक्टर सौ मृदुलाताई महाजन, ज्यांच्या डिग्र्या आणि क्रीडा क्षेत्रातलं काम ऐकून अजून आपल्याला खूप काम करायचं अशी जाणीव झाली, त्या आमच्या भगिनी, माझे धाकटे बंधू सम असलेले सामाजिक कार्यकर्ते नाना करपे आणि आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक 82 वर्षाचे अहिल्यादेवी सर. सर्वप्रथम या 4 ज्युनियर मुलांना ज्यांना स्कॉलरशिप आणि बक्षीस दिलं त्या चौघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि नंतर खऱ्या अर्थानं ताईंनी आत्ता लिहिलेली जी माहिती वाचली त्या 4ही सत्कार्थींना मी गेले अनेक वर्षापासून ओळखतो, त्यामुळे त्यांच्याविषयी 2 शब्द प्रेमाने व्यक्त व्हावेत किंवा करावेत आणि ज्या गोष्टी कागदाच्या बाहेरच्या आहेत त्या तुम्हाला कळाव्या म्हणून मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. गेल्या वर्षी मी पुरस्कार्थी होतो त्यामुळे बोलायला मर्यादा होता, आज पाहुणा आहे तर मोकळेपणाने बोलू शकतो. मदन कोठुळे सर हे आता ताईने इतक्या मोठ्या डिपार्टमेंटचं नाव घेतलं की लोकांना ते डिपार्टमेंट कुठलंही कळालंच नाही, परंतु एका शब्दात ते नाबार्डमध्ये क्लास 1 ऑफिसर होते. 1995 पासून नारायण गोविंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि अद्वैत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांना मी ज्युनियर क्रीडा क्षेत्रात त्यांच्या बरोबरीने म्हणण्यापेक्षा त्यांच्या हाताखाली काम करत करत अनेक राजकीय आंदोलनं, क्रीडापटूंसाठी क्रीडा क्षेत्रात होणारा जो अन्याय आहे, जो आम्ही प्रत्यक्ष त्या प्रक्रियेतले घटक असल्यामुळं त्यांना आणि आम्हाला खूप वर्षापासून माहीत आहे. मी ज्यावेळी महाराष्ट्राचा पथक प्रमुख होतो 2001ला पंजाब नॅशनल गेमला, तर मदन सर येऊन तिथं जरी माझे ज्येष्ठ असले तरी आपले 600 खेळाडू मुली आणि 600 मुलं यांना कायम मदत करण्याची भूमिका, कारण एकटा माणूस एन्जॉय झाला, फुटबॉलपटू एन्जॉय झाला की फुटबॉलचं ग्राउंड सोडून मला आदेश असतो की दुसरीकडे मी जाऊ शकत नाही, पण असे तळमळीने खिशातले पैसे घालून काम करणारे जे डिव्होटी कार्यकर्ते आहेत त्यात मदन सरांचा नंबर लागतो आणि मोठ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांना पुरस्कार मिळाला, खरोखर आनंद झाला. मदन सर तुमच्या कार्याचं चीज झालं. दुसरा, सामाजिक कार्याचा वारसा घेऊन आपल्या वडिलांचं संघटन कौशल्य संपूर्ण पुण्याला माहीत असलेले बाळासाहेब दाभेकरांचे चिरंजीव निरंजन याचं क्रीडा क्षेत्रापेक्षा सामाजिक क्षेत्रात भरत मित्रमंडळाच्या माध्यमातून हे फार मोठं काम आहे आणि खूप मोठा कार्यकर्त्यांचा किंबहुना मित्रांचा संच त्यांनी लहान वयात गोळा करून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे आणि निश्चितपणे बाप से बेटा सवाई बाळासाहेबांकडे नुसतं संघटन कौशल्य होतं, पण त्याच्या पुढे जाऊन निरंजन काहीतरी करेल याबद्दल विश्वास आहे. तुला देखील तुझ्या कामामुळं शुभेच्छा आणि तू असंच काम करत राहा. तिसरे, राकेश गायकवाड माझे विद्यार्थीच आहेत पण ते दुर्दैवाने आज आले नाहीत, असू दे काही हरकत नाही. आणि ज्याच्या प्रेमापोटी सगळेजण फार आमचा बागेतला ग्रुप उत्सुक आहे तो म्हणजे आमचा धाकटा बंधू शैलेश आंदेकर. आंदेकरांचं वैशिष्ट्य असं, त्याची 5 वैशिष्ट्य मला तुम्हाला 1 मिनिटात सांगायची आहेत. महाराष्ट्रामध्ये अशी कुठली संस्था, मंडळ, बँक, कारखाना असा कुठलाही महाराष्ट्रामध्ये नाही की जो 40 वर्षापेक्षा जास्त वर्ष रक्तदान शिबिर आयोजित करतो. दरवर्षी 16 जुलैला पाऊस असो, मुसळधार पाऊस असो, परंतु आपल्या काकाच्या नावाने हा शैलेश आंदेकराच्या पुढाकाराने आंदेकर परिवार आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून गेले 42 वर्ष रक्तदानाचं हे फार मोठं काम शैलेश करत असतो. संपूर्ण पुण्यात कुठेही जाहिरात, कुठेही फ्लेक्स न लावता
दरवर्षी 1000पेक्षा जास्त लोक रक्तदान करतात आणि 5000पेक्षा जास्त लोक भेट देतात. 5000पेक्षा दरवर्षी जास्त लोक भेट देतात आणि 1000पेक्षा जास्त बाटल्या रक्तदान होतं. सुमारे 8 ते 10 रक्तपेढ्या या त्या ठिकाणी कार्यरत असतात. हे फार मोठं सामाजिक कार्य आहे. नुसतं रक्तदान करत नाही तर जो प्लाझ्मा आहे, प्लाझ्मा तो बऱ्याच वेळा मिळत नाही. प्लाझ्मा प्रोव्हाइड करायचं काम पण शैलेशकडे करतो. आज आमच्या सारसबागेतले 150-200 आमचा व्यायाम ग्रुप आणि इतर 150-200 कुणालाही अर्ध्या रात्रीत रक्त लागलं तर शैलेशचा नंबर सगळ्यांकडे. आणि आजपर्यंत मी अभिमानाने सांगतो, धाकट्या भावासारखा असलं तरी एकाही माणसाला रक्त लागलं आणि काम झालं नाही असं होत नाही. हे त्याचं वैशिष्ट्य. यामुळे तर दुसरी गोष्ट, गावाच्या मध्यवस्तीत मध्यभागात राहून, मंडई परिसरासारख्या ठिकाणी राहून मी फार जबाबदारीने काळजीपूर्वक बोलतोय. शैलेशचं वैशिष्ट्य म्हणजे शैलेश हा 100% व्यसनमुक्त आहे. कुठलाही तंबाखू, मावा, गुटखा, बाकी कुठली गोष्ट त्याच्या पोटात आयुष्यात एक कण नाही. आणि व्यसन से मुक्ती पाव, बदन बनाव, देश बचाव हे ब्रीदवाक्य घेऊन तरुण मुलांना किंबहुना परिसरातल्या मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी व्यायाम करा. कारण तुमच्यातली जर रग जिरवायची आहे तर कुठंतरी चुकीच्या ठिकाणी जिरवण्यापेक्षा तुमच्या अंगातली रग मैदानात जिरवा. हे तत्वगुण जो ते काम करतो त्या तत्वाला मी फार महत्त्व देतो. एक प्रकारचं माझ्या दृष्टीने ते राष्ट्रकार्यच आहे मदन सर, बरोबर आहे की नाही? एक प्रकारचं राष्ट्रकार्य हा दुसरा त्याचा गुण. तिसरा गुण उत्कृष्ट संघटन कौशल्याचा, जसा अमराळे साहेब तुम्हाला, दाभेकर साहेब तुम्हाला वारसा आहे, तसाच ताकदीचा आणि उत्कृष्ट संघटन कौशल्याचा वारसा शैलेशला पण आहे. त्यामुळं सकाळी उठल्यापासून रात्री तो झोपेपर्यंत सातत्याने प्रेमाची माणसं जवळ असणं ही खरी ताकद असते. तुमचं घर किती खोल्याचं आहे, तुमचं घर किती खोल्याचं आहे याला फार महत्त्व नाही आहे. तुमचं 4 खोल्याचं घर असू दे, पण दरवाजाच्या बाहेर 40 चपला असणं हे तुमचं वैभव आहे. ते शैलेशकडे फार मोठं वैभव आहे. असा हा चौथा गुण सांगतो. आणि 5वा गुण म्हणजे बऱ्याच वेळा आर्थिक सक्षमता, शारीरिक ताकद, सामाजिक प्रसिद्धी मिळाल्यानंतर माणूस थोडासा 1-1.5 फूट हवेत उडतो. अशी मी बरीच उदाहरणं माझ्या 40 वर्षाच्या क्रीडा क्षेत्रात बघितलेली आहेत. मदन सरांनी पण बघितली आहेत. का हो सर? पण ती सगळी नंतर नामशेष म्हणजे विसरून गेले लोक, काळाच्या पोटात गेले. पण शैलेशचा नम्रता, उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि कायम जमिनीवर राहून काम करण्याची जी वृत्ती आहे, त्यामुळं भविष्यात मला आशावाद व्यक्त करायचा आहे की 3 माझेपेक्षा वयाने लहान पण कर्तृत्वाने महान ही मला राजकारणाच्या पुढच्या टप्प्यात फार चांगलं, मी राजकारणात नाही येत आहे कुठल्याही पक्षाचा, पण तुमच्यासारख्या मी ओळखू शकतो कारण बरेच वर्ष त्या प्रक्रियेचा भाग राहिलेला आहे. तुम्हाला ब्राईट फ्युचर आहे. फक्त संयम हा जो तुमच्या राजकीय प्रवासामध्ये एक पायरी असते, त्या पायरीचं नाव आहे संयम. आणि त्या संयमाच्या पायरीवर तुम्ही फार धीरोदात्तपणे ठोस आणि खंबीर भूमिका घेऊन उभारलं पाहिजे. यश तुमच्यापासून दूर नाही हे मी माझ्या बहिणीच्या अनुभवावरून सांगतोय. माझी धाकटी बहीण, जरा उठून नमस्कार केला तर बरं होईल. नगरसेविका सुशीलाताई नेटके या फार आक्रमकपणे ज्यांनी काम केलेले आहे. आणि आमच्या महिला विभाग प्रमुख वैशालताई पाटील आल्यात का, तर या सर्व महिला या ठिकाणी आवर्जून काम करतात. तुम्हाला मदन सर आयुष्याच्या उत्तरार्धात, तुमचा पूर्वार्ध मी बघितला, या लोकांनी आत्ता उत्तरार्ध माहिती आहे. तुमचं कार्य, या कार्याला मानाचा मुजरा, खरोखर मानाचा मुजरा. आणि तुमच्या तिघांना शुभेच्छा देतो. आणि निश्चितपणे तुम्ही कुठेही काम करत असलात तर मी कुठं जर कोपऱ्यात उभारून माझं बारीक लक्ष असतं, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि मी समाजात फिरत असल्यामुळं माझे प्रत्येक पायरीवर माझे संबंध आहेत. त्यामुळे आपल्याकडून यश मिळाल्यामुळे होऊन न जाता हा पुरस्कार म्हणजे तुम्ही आजपर्यंत केलेल्या कौतुकाची थाप आहे. आणि ही आज ही नवीन ऊर्जा घेऊन तुम्ही इथनं पवित्र ठिकाणी बाहेर पडणार आहात. आणि भविष्य काळात याच्यापेक्षा जास्त अधिक काम तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे. आम्हाला समाजाला त्याची गरज आहे. एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो. देशपांडे सर, दाते सर, गुजराती सर, वाघमोडे सर, गेल्या वर्षी तुम्ही मला पुरस्कार दिला, मला बोलायला मर्यादा होत्या. आज मोकळेपणाने बोलू दिलं. आणि तुमचं काम सातत्याने, तुमची चौकडी आपली फार जुनी आहे आणि
तुम्ही लहान मुलं तयार करतात. पूर्वी मी हे काम करायचो, पण आता गेले 20 वर्षापासून आम्ही ज्येष्ठांसाठी हास्य क्लब आहेत, अबाव 60-65, अंडर 25साठी ग्राउंड्स आहेत, पण मधल्या पिढीसाठी व्यायामासाठी आम्ही सारोबाग सुरू केलेली आहे. त्याला 20 वर्ष या ठिकाणी झालेले आहेत आणि शैलेशचा रोल आता सगळ्यात महत्त्वाचा, मोलाचा, सिंहाचा वाटा आहे. आणि या पुढच्या काळात दाभेकर सर, समाज तुमच्याकडे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त या नजरेने बघणार आहे. अधिक जबाबदारीने आपण वागणं अपेक्षित आहे, ही काळाची गरज आहे. आणि सौरभ भैया, एवढ्या लहान वयात एवढ्या मोठ्या ठिकाणी आपल्याला बसायला मिळालंय. 75 वर्षाचा वारसा असलेला हा क्लब आणि या क्लबचा प्रमुख अतिथी तुम्ही आहात, तर या सगळ्यांची जबाबदारी, या संघाची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि आपण आणि आपले वडील आणि आमची भगिनी शीतलताई म्हणजे यांची आई, हे एक वाहून घेतलेलं समाजाची घराणं आहे असं मला वाटतं. नाना, तुम्ही पण त्याच लाईनमधले आहात. तुमच्या सर्वांच्या परत एकदा या ज्युनियर मुलांचं कौतुक करून या 4ही जीवनगौरव पुरस्कारांचं अभिनंदन मनापासून करून उपस्थित हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या प्रेमाच्या ऋणात राहून या ठिकाणी आमच्या शैलेशच्या सौभाग्यवती, ज्यांची शैलेशला साथ आहे, योगिता वहिनी देखील आलेल्या आहेत, त्यांचंही स्वागत करून तुमच्या प्रेमाच्या ऋणात राहणं अधिक पसंत करून या ठिकाणी थांबतो. नमस्कार. खरोखर कौतुकाचे शब्द आहेत आणि म्हणून यांच्यासाठी 4 ओळी. आनंद प्रत्येक क्षण तुमच्या वाट्याला येऊ, फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळू, सुख तुम्हाला मिळावं, दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावं, हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा येऊ, आनंदाचा येऊ. थँक्यू सर. कारण कितीही बोललात तरी ते शब्द अपुरे असतील, कारण कामच इतकं आहे. असं भरभरून काम तुमच्या हातून होत राहो. आनंदाचा चेहऱ्यावर कायमच सरांचे हास्य असतं, ते आम्हाला पाहून खूप आनंद वाटतो. आपले प्रमुख दुसरे अतिथी आहेत मृदुला महाजन मॅडम, त्यांनी विनंती आहे की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. पण त्याच्या आधी एक छोटासा सत्कार आमचा राहिलेला आहे. ऋषिकेश रहाळकर सर, की ज्यांनी शिष्यवृत्ती जाहीर केली, अशाचा सत्कार मी आमचे देशपांडे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. ऋषिकेश सर, आपण पुढे या. हां सर, आपणही पुढे या. पहिला पगार जेव्हा मिळाला ना, तर मला या समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तेव्हापासून त्यांनी ठरवलेली ही गोष्ट आहे. आणि आज सगळ्यात ती न चुकता ऋषिकेश रहाळकर करतायत, त्यासाठी आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत. सर, आपलं काम असंच अविरत होत राहो. मनापासून धन्यवाद. ऋषिकेश रहाळकर परिवार गेले 28 वर्ष आम्ही रहाळकर परिवार व फ्रेंड्स फुटबॉल क्लब या संयुक्त विद्यमाने आम्ही हे करतो की लोकांना असं वाटतं की मराठी मीडियममधले विद्यार्थी कुठे शिकत नाहीत की हुशार होत नाही. पण ऋषिकेश रहाळकर हा इंग्लिश स्कूल टू शाळेतला विद्यार्थी आहे व इंग्लिश स्कूल शाळेचा विद्यार्थी आज तो ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करतो आणि त्याच्या आईवडिलांच्या नार्थ तो दरवर्षी आम्ही पुरस्कार देत असतो. आणि त्याचा हा पुतण्या आहे आणि याचे वडीलसुद्धा पुण्यामध्ये फार मोठे डेंटिस्ट आहेत. आई त्यांची खूप मोठी हे आहे. मी सर्वांना अभिनंदन करीन पहिले तर, आणि देशपांडे सर तुम्हाला सुद्धा. तर मग यस, थँक्यू सत्कारासाठी. थँक्यू सर. थोडासा बदल आपण करतो या ठिकाणी. मी डॉक्टर मदन मोहन कोठोळे सरांनी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे. आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं. किती वेळ आहे? एस अहलुवालिया, प्रिन्सिपल मृदुला महाजन, त्याचप्रमाणे युवा नेते सौरभ गांगुली म्हणावं का आमराळे म्हणावं तेच कळलं, कारण ते क्रिकेट पण खेळतात. ॲडव्होकेट नानासाहेब करपे, त्याचप्रमाणे ज्यांचे सत्कार झालेत ते आमचे हांदेकर साहेब, दाभेकर, त्याचप्रमाणे
एक छोटे मित्र आमच्या ताई नेटके ताई, त्याचप्रमाणे ज्यांनी आमचं तोंड भरून कौतुक केलं असे संजय नाईक, ते सुद्धा एक राष्ट्रीय खेळाडू आहेत. गेले अनेक वर्ष जयंतराव देशपांडे हा कार्यक्रम घेत आहेत. खरं तर त्यांची आणि आमची जवळजवळ 60 वर्ष ओळख असेल, कारण मी पूर्वी जोंधळे चौकात राहिला होतो आणि तिथे आम्ही क्रिकेट खेळायला नवी पेठेत जायचो, न्यू स्कूलच्या ग्राउंडवर, आणि सर तिथे प्रॅक्टिस घेत असायचे. हा योगायोगच म्हणायचा की आज त्यांनी जवळजवळ 50-60 वर्षांनी मला त्यांच्या नावाचा जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. आज खरं तर मी बऱ्याच ठिकाणी भाषण करतो, परंतु आज थोडंसं चाचपडल्यासारखं होतंय. त्याचं कारण असं आहे की सगळी परिचितच माणसं आहेत इथे, आणि त्यांच्या देखत हा झालेला माझा गौरव खरोखर मला म्हणजे योग्य वाटतं. कारण काय की मी पण गेले 50 वर्ष बॉक्सिंगमध्ये काम करतोय. 74 पासून थेट आत्ता 2025 पर्यंत. मी आत्ता नुकतीच भारताची टीम घेऊन श्रीलंकेला गेलो होतो आणि मुष्टियुद्ध संघाचा मी नुकताच उपाध्यक्ष झालेला आहे. एक 17व्या वर्षी सुद्धा मला त्यांनी मोठी जबाबदारी दिलेली आहे. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण सतत काम करणं किंवा कुठलाही क्षेत्र असू दे, कुस्ती असू दे, ॲथलेटिक्स असू दे, फुटबॉल असू दे किंवा बॉक्सिंग असू दे, स्केटिंग असू दे, यामध्ये सतत मी कार्यरत असतो. खरं तर मलाही खेळायची आवड आहे आणि खेळाडूंना मदत करण्याची पण आवड आहे. पुढचा जो भारतातला मोठा युवक वर्ग आहे त्यांनी खेळाकडं लक्ष द्यावं, त्याचप्रमाणे सुदृढ राहावं अशी मी त्यांना एक सजेशन देतो. नो एक्झरसाईज नो फूड, हे सगळ्यांनी प्रत्येकाने लक्षात ठेवावं. एवढे 2 शब्द मी बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. या ठिकाणी मी शैलेश आंबेकर सरांना विनंती करते की ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी बरेच लोक उत्सुक आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. नमस्कार मित्रांनो. तसं आपण व्यायाम करताना खूप बोलतो, परंतु आज जरा जीवन गौरवाचं ओझं माझ्या खांद्यावर आले, त्यामुळं मला सगळ्या जबाबदाऱ्या ठेवून आज बोलायला लागणार आहे. मला जेव्हा जयंत सरांनी विचारलं की आम्ही तुम्हाला असा असा पुरस्कार देतोय, पहिले तर मला कळलंच नाही की जीवन गौरव कधी मिळतो आणि का मिळतो. आणि मी असंच माझ्या जीवनाला, आयुष्याला सुरुवात केली होती. एका टप्प्यातून पास होत गेलो. कुठेही काय असं परीक्षा म्हणजे NIS करून मी शिक्षक बी झालो असं नाही आहे, परंतु जमत गेलं. आणि ते म्हणतात सब दोस्त मिलते गए और कारवा बनता चला गया, असा आमचा ग्रुप, ज्यांनी मला लहानपणापासून आता या स्टेजपर्यंत कसं जगायचं, कसं वागायचं, आणि अजून एक नाईक सरांच्या रूपाने सगळ्या डांबीस मुलांना कसं शिकवायचं हे शिकवलं. आणि ज्यावेळी मला कळलं की फ्रेंड्स 11 ग्रुप क्लबतर्फे मला जीवन गौरव पुरस्कार मिळणार आहे, तेव्हा मला वाटलं होतं 28 वर्ष झाली. तोवर मला माहीत नव्हतं. आणि मी जेव्हा इथं येऊन बघितलं की बाबा अरे 75 वर्ष जवळजवळ या ग्रुपला झाली आहे, आणि त्यांनी असे हिरे समाजातून निवडून आपल्या समोर आणले, ज्या हिऱ्यांचा किंवा ज्या व्यक्तींचा इतर समाजाला जवळजवळ समाजाचा एक पार्ट डेव्हलप करायचं कार्य ते आपल्या खांद्यावर घेऊन करतात. अशा सगळ्यांना जीवन गौरव देऊन ते गौरव करतात, जेणेकरून मी तर म्हणाल की समाज सुधारण्याचं एक मोठं कार्य यांनी आपल्या हातात घेतलंय. नुसतंच एखाद्याला काहीतरी फायनान्शियल मदत करून त्याला उभं करणं हे मला वाटतं एक साधं काम असेल, परंतु एखाद्याला तब्येतीने चांगलं करणं,
त्याच्या आयुष्यात त्याला स्वतःच्या पायावर उभं करणं हे मला वाटतं मोठं काम हे करतात. आणि ज्या ज्या व्यक्तींना हे गौरव करतात त्या व्यक्तींकडून जवळजवळ 100-200 जसं माझ्या हातून घडतंय. आणि तर असे जर यांनी हे गौरव जर करत राहिले तर मला आज तो दिवस लांब नाही की चांगलं काम करायला कुणाला सांगायला लागेल. स्वतःहून प्रत्येक जण उठून चांगलं काम करणं एकूण समाज असा डेव्हलप होईल. मित्रांनो, हा गौरव जो मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात तुमचं प्रतिनिधित्व केलाय, हा गौरव हा माझ्या एकट्याचा नाही आहे. माझ्या आयुष्यात ज्यांनी मला घडवण्यात काही ना काही काम केलंय त्या सर्वांचा हा गौरव आहे. मला सकाळी म्हणजे मी पण तुमच्यासारखा किंवा तुमच्यासारखा नाही आळशी माणूस होतो. म्हणजे हे सकाळी उठून व्यायामाला जाणं हे थोडंसं जरा प्रत्येकाच्या अंगात असतं की आळस असतो, परंतु तो झटकून त्यांना सगळ्यांना म्हणजे स्वतःला तयार करून प्रत्येकाला ग्राउंडला बोलवणं असं सगळ्यांचं काम आणि त्यांना एकत्रितपणे व्यायाम करून त्यांना व्यायाम करायला लावणं. मित्रांनो, हे जी टाळ्या तुम्ही बघितल्या ना, यातला प्रत्येक जण माझ्या आयुष्यावर काहीतरी परिणाम करून तिथे बसलेला आहे. मी तर म्हणाल हा जीवन गौरव माझा नाहीच आहे, तो मागं बसलेला माझा जो माऊली आहे. इकडं आपले सर माझे मोठे भाऊ गणेश वांदेकर आलेत, यांनी मला जे सुधरवलं, माझ्यावर जे संस्कार केले, हे माझे संस्कार या प्रत्येकात कसे उतरतील याचा प्रयत्न मी फक्त करत असतो. आणि त्या प्रयत्नातून मला हे म्हणजे आता आपल्या देशपांडे सरांनी जो माझ्यात काय बघितलं मला माहिती नाही, परंतु मी याच्या पुढे जो तुम्ही मला हे पुरस्कार देऊन आता माझी जबाबदारी वाढली असं मला वाटतं. आणि असेच पुरस्कार मला वाटलं तुम्ही जर सकाळी आलात तर या जेवढे माझ्याजवळ आहेत ना, माझ्याबरोबर आता टाळ्या वाजवत होते, सगळ्यांना हा पुरस्कार द्यायला लागेल. एवढी सगळी चांगली लोक इथे येऊन बसलेली आहेत. तुम्हाला विशेष सांगतो तुम्हाला, सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही सगळे एकत्र असतो. आमचे सर तर 5:30 वाजता येतात. कोण कुणासाठी काय करतं माहित नाही, पण गेले 20 वर्ष आम्ही एकत्र येतोय. खूप जण येऊन ट्रेन होऊन गेले. आणि विशेष एक पण जण जर रेग्युलर येत असेल तर आजारी पडत नाही. कुठल्याच डॉक्टरला 1 रुपया देत नाही. आमचे डॉक्टर म्हणजे कोण, तर आमचे डॉक्टर म्हणजे संजय नाईक सर. मित्रांनो, वेगवेगळ्या म्हणजे डॉक्टरकीमध्ये पण वेगवेगळे पार्ट असतात. जर हाडाला लागलं तर आर्थोकडे जातो, हार्टचा काय डिसीज असेल तर हार्टकडे जातो, डोक्याचं काय असेल तर डोक्याच्या डॉक्टरकडे जातो. परंतु आपल्या ग्रुपचे विशिष्ट आहे, कुठला पण आजार असू दे डॉक्टर इथंच. मित्रांनो, मी तुम्हाला परत एकदा जेवढ्या जोरात माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या ना, तर माझी एक सुप्त इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करणार. सकाळी जसं मी आदेश देऊन तुमच्याकडून व्यायाम करून घेतो, तसाच आता एक गोड आदेश देतो की आता मगासपेक्षा जास्त टाळ्या वाजवून आपल्या नाईक सरांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. थँक्यू. त्याचप्रमाणे आपले आजचे सत्कारमूर्ती म्हणजे ते आमचे सिनियर आहेत मला, परंतु मी लहान असल्यापासून त्यांच्याकडे बघत माझं हे जे म्हणजे आम्ही सकाळी व्यायाम करताना बोलत असतो की दादांनो, एवढं आपल्याला देवपण किंवा सर म्हणतात, आपण खरंच त्या लायकीचे आहोत का? तर ते ज्याच्यामुळे मी असं बिंदास बोलू शकतो, यांना आदेश देऊ शकतो, असे आमचे मधून गोटोळे साहेब ज्यांच्याकडे बघून मी एक ठराविक शिकलोय. आणि ज्याच्यात शिक्षक हा गुण असेल तोच सगळ्यांना ऑर्डर देऊन शिकू शकतो. जर स्वतः घाबरत असेल तर तो त्याला शिकू शकत नाही किंवा त्यांच्याकडून व्यायाम करून घेऊ शकत नाही. जर तुम्हाला सांगतो जेवढे दिसत आहे ना, हे सगळे असले भारी आहेत. जर तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांनी त्यांना व्यायाम करायला लावलं नाही तर प्रत्येक जण आपलाच व्यायाम घेतील, असले सगळे आहेत. तर मी सगळ्यांचा त्याचनंतर आपले तिसरे सत्कारमूर्ती निरंजन दाभेकर, तसं त्यांच्या पप्पांसंग आमचा परिचय शिवरात्र
आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा त्या माती गणपती ना, मोठी गणपती, तिथं आम्ही जायचो. मला वाटतं बाळासाहेब बाबेकर आणि दीपक भाऊ त्यांच्या आमचे एकदम काकांचे मित्र, म्हणजे आमचे काकाच. आम्ही त्यांच्याकडे असं बघत, बाबा हे कसे असे लागतात, त्यांच्याकडून अशी उर्मी घेऊन हे सगळं शिक्षण हे पार करत असतो. त्यानंतर आपले जे अनुपस्थित आहेत आणि आपले सगळे बाल खेळाडू, यातमध्ये एक मी डेंगळेंचा विशेष हे करेल. डेंगळेचा मोठा भाऊ अनुज ना, अनुज म्हणजे माझा ओम आणि दोघं ॲथलेटिक्स खेळत होते. त्यावेळेस आम्हाला गोव्याला जायचं होतं. पहिला डेंगळे सरांना थोडंसं काम असल्यामुळे ते गोव्याला जाऊ शकले नाही, परंतु त्यांनी मला हा मान मला दिला आणि मी माझ्या ओम बरोबर त्यांचा अनुज डेंगळे याला पण गोव्याला घेऊन गेलो. मला वाटतं हर्षल निकम सर होते यांच्या संग. पण त्यातून मला एक असं चांगलं कामाचं पुण्य मिळलं. एखादा पोरगा जरा लाजायचा तो, परंतु त्या वयात तो एवढा माझ्याबरोबर गोव्याला आला आई वडील नसताना, आणि त्यांनी त्याचं मेडल गुणलं. एकदम लाजला पोरगा होता, बोलतच नव्हता कधी, परंतु गोव्यासारख्या असं क्राऊडी शहरात येऊन त्याचं मेडल हे करून आई वडील बरोबर नसताना. तसं मी तेव्हा आणि तेव्हापासून डेंगळे सरांनी मित्र झालो, कारण पॅरेंट एकत्र होतो. आणि मला त्या अनुजच्या पिता व्हायची एक संधी त्यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. बाकी परत एकदा या सत्काराचा मी मानकरी नसून, ज्याप्रमाणे सत्ययुगामध्ये देव उतरत होते खाली आणि त्यांचं काम करून ते जात होते, सध्या कलियुग चालू असल्यामुळे देवाला डायरेक्ट चांगली कामं करायला येत नाही, आणि तो मार्ग ते आपल्या प्रतिनिधीला पाठवून ते पूर्ण करतात. मी फक्त त्यांचं प्रतिनिधी म्हणून, म्हणजे या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून हा गौरव घेतोय. बाकी हा सगळा गौरव आमच्या सगळ्या साथीदारांचाच आहे. मित्रांनो, तुम्ही जोवर माझ्या मागे आहात तोवर मी असेच गौरव घेत राहील. आणि जर तुम्ही मला चान्स दिला तर तुमचं जे तुम्ही काम तिथं करताय ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करेल. बाकी जास्त न बोलता सर्व आयोजकांचे आभार मानतो आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. सर आपले मनापासून धन्यवाद. खूपच तुमचं काम मोठं आहे हे इथल्या लोकांच्या टाळ्यांवरून आम्हाला लक्षात येतं. कारण मगाशी जसं सरांनी सांगितलं की आपल्या दाराबाहेर किती चप्पल असतात त्याच्यावरून आपली खरी ओळख होते, पण खरोखर तुमच्या टाळ्यांच्या आवाजावरून आम्हाला कळतंय की तुम्ही किती मित्रपरिवार जोडलेला आहे. आणि असंच तुमचं काम होत राहो हीच पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा. या ठिकाणी मी करपे सरांनी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं. फ्रेंड्स इलेव्हन क्लब माझा संबंध आज 30 वर्ष झाले फ्रेंड्स इलेव्हन क्लब बरोबर आहे. देशपांडे सर ज्यावेळेस न्यू स्कूलवर मुलांची प्रॅक्टिस घ्यायचे तेव्हा मी कॉलेजमध्येच होतो 30 वर्षापूर्वी. तर त्यावेळेस सरांचं मी बघितलं, म्हणजे मी स्वतः जायचो. कमीत कमी 60-70 मुलं प्रॅक्टिसला तिथं असायची न्यू स्कूलला. तेव्हापासून बघतोय सरांचं. पण सरांनी कोविडनंतर सामाजिक उपक्रमसुद्धा चांगले राबवले, म्हणजे खेळाबरोबर सामाजिक उपक्रमसुद्धा त्यांनी केले. मी आता नाईक सरांनी तर शैलेश भाऊंचं सगळं सांगितलंच आहे, कोटोळे सरांनी सांगितलं, दादेकर निरंजनचंही सांगितलं, निरंजन वडिलांचं सांगितलं, त्यामागे त्याचे वडील उभे आहेत. पण मला एक आवर्जून उल्लेख करायचा आहे की कोटोळे सरांचं तुम्ही सांगितलं, मला अजून एक त्यांना एक सांगायचं आहे की यांनी मोतीबिंदूचं ऑपरेशन आत्ता जवळजवळ या 6 महिन्यात मी बघतोय जवळजवळ 100 लोकांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन त्यांनी त्यांच्या स्वखर्चाने केलेलं आहे. तसंच शैलेश आंदेकर, संजय गांधी निराधार योजना मी जेव्हा अध्यक्ष होतो 5 वर्ष त्यावेळेस शैलेश भाऊंनी सुद्धा माझ्याकडे बरीच लोकं आणली होती, त्यांची कामं आपण त्या माध्यमातून केलेली आहेत. आणि दाभेकर मामांनी तर ते आमचे गुरुज आहेत की त्यांचं मार्गदर्शनाखाली सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. आणि नाईक सरांचं तर काय मागच्या वेळेस मी पुरस्काराला होतो नाईक सरांच्या वेळेस, त्यावेळेससुद्धा म्हणजे सर तुमचं त्यावेळेससुद्धा मी बघितलं. पण तुमचं योगदान सारसबागेमध्ये, सारसबाग म्हणली की नाईक सर, कुणी राजकीय असू द्या कुठल्याही पक्षाचं असू द्या तुमच्याकडे येणार, तुम्हाला भेटणार, त्याशिवाय जाणार नाही पुढं. इलेक्शन असो किंवा इतर वेळेससुद्धा
नाईक सरांकडे येणार. तसंच आमचे देशपांडे सर म्हणजे कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही राजकीय पक्षाकडे कोणाकडेही गेले तरी त्यांना कोणी नाही म्हणत नाही, असं यांचा स्वभावामुळंच लोक त्यांना मदत करतात. अशा क्लबला 75 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हा वारसा त्यांनी पुढं त्यांच्या मुलांनी सुद्धा पुढं चालू ठेवावा ही सदिच्छा करून माझं मनोगत. सर मनापासून धन्यवाद आपले. यानंतर मी मृदुला महाजन मॅडमने विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व जनसमुदाय, मला असं वाटतं की वक्ते चांगले आहेत अजून पुढे आणि चांगले होते, त्यामुळे मला खरं वेळ घ्यायचं नाही आहे मॅडम. परंतु मी एवढं निश्चितपणे सांगेन की या ठिकाणी 75 वर्ष म्हणजे आज खूप मोठा काळ आहे. आम्ही सुद्धा क्लब चालवतो, त्यामागे काय अडचणी आहेत, किती मुलं मिळवणं किती अवघड आहे किंवा इक्विपमेंट ग्राउंड हे सगळं मिळवणं किती अवघड आहे आणि सातत्याने काम करणं किती चॅलेंजिंग आहे हे आम्ही रोजच्या जीवनात बघतो. 75 वर्ष देशपांडे सर अहोरात्र आपण काम करताय. फुटबॉल सारखा गेम फार वेगळा असतं ते, कारण ह्या गेममध्ये 11ही खेळाडू एका वेळेस असं कोणीच नाही की ते शांत बसू शकतात किंवा त्यांना रोल नाही. जसं क्रिकेटमध्ये आपण सर्व खेळाडू एका वेळेस खेळत नाही, परंतु फुटबॉलमध्ये तसं नसतं. त्याचं जो स्टॅमिना आहे, त्याचं जो वेळ आहे, त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फार वेगळं असतं. तर फुटबॉलसारखा खेळ आपण सर मातीत जिवंत ठेवलं आहे, आपलं प्रथम अभिनंदन. दुसरं असं की या ठिकाणी 2 बाजू पाहिल्या. एक छोटे उभारी घेणारे खेळाडू ज्यांना प्रोत्साहनाची खूप गरज असते, ज्यांना शाबासकीची थाप हवी असते, तर तसे खेळाडू आपण निवडले पुरस्कारार्थी म्हणून, त्यांना आपण प्रोत्साहन दिलं. पण दुसऱ्या बाजूला ही काळजी घेतली की ज्यांनी अहोरात्र काम केलं, एखाद्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आणि लोकांना बरोबर घेऊन कार्य करत राहिले, 1-2 नव्हे तर अनेक वर्ष, अनेक दशकं, अशाही लोकांची, योग्य व्यक्तींची नोंद घेऊन त्यांनाही पुरस्कृत करून पुन्हा एकदा समाजाला हाच एक संदेश दिला की कामाची नोंद आम्ही घेतो. ती घेतल्यानंतर आपल्याला प्रोत्साहन मिळतं की जसं सर आत्ता आंबेडकर सर म्हणाले की इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती पुरस्कारार्थीच आहे, कारण प्रत्येकजण आपल्या परीने काही ना काही योगदान करत असतो. कुठलाही माणूस जेव्हा पुरस्कार घेतो त्याच्या बऱ्याच जणांचा वाटा असतो आणि तो सर आपला मोठेपणा आहे की आपण ते इथे स्टेजवर बोललात. इथे बसलेले सर्व पुरस्कारार्थींचे मी मनापासून अभिनंदन करते. छोट्या मुलांना खूप शुभेच्छा देते. स्टेजवर बसलेले मान्यवर आपल्याबरोबर बसण्याची संधी मला दिली देशपांडे सर, आपले मी खूप आभारी आहे. अहलुवालिया सर पण या ठिकाणी आहेत. 80 वर्ष, आय मीन देर इज सो मच टू लर्न फ्रॉम यू सर. थँक्यू सो मच फॉर दॅट. 82, yeah, so 82, hats off to you sir. It's a long time. Extremely grateful to you. Thank you for the opportunity, all of you, and wish you all the best. I would just like to say that hereafter if there are programs I would like to contribute in my own way, and thank you for inviting me. It's been a privilege to be on the stage. Thank you so much. Thank you ma'am. यानंतर या ठिकाणी शैलेशचं कौतुक करायला पहिल्यांदाच त्यांचे वडील बंधू माजी नगरसेवक गणेशभाऊ अंधेकर आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. म्हणजे 2 नगरसेवक आहेत माझी, सुशीलाताई एक महिला प्रतिनिधी आणि गणेशभाऊ, दोघांचं फ्रेंड्स इलेव्हन क्लब संघातर्फे हार्दिक स्वागत सर. खरोखर या दोन्ही नगरसेवकांचं कौतुक एवढ्यासाठी की आम्ही आलोय, आम्ही म्हणजे प्रेक्षक म्हणून आलेलो आहोत आणि याची नोंद कोणीतरी घेतली. किती साधी लोक आहेत ती. खरोखर कौतुक आहे की नगरसेवक असलो तरी आम्हाला मोठेपणा नको, कारण आम्ही इथे प्रेक्षक म्हणून आलेलो. मनापासून दोन्ही नगरसेवकांचं आम्ही स्वागत करतो आणि या ठिकाणी सौरभ आमराळेला विनंती आहे की त्यांनी त्याचं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. फ्रेंड्स इलेव्हन क्लबला 75 वर्ष आज पूर्ण झाली, त्याबद्दल मी देशपांडे सरांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर ह्या व्यासपीठावर त्यांनी मला बोलवलं आणि एवढ्या मोठ्या लोकांचा सत्कार माझ्या हस्ते करण्याचा मान दिला, त्याबद्दल सर खरंच धन्यवाद. पण ते सगळे माझे गुरु आहेत. नाईक सर, शैलेश भाऊ कोटळे सर. शैलेश भाऊंकडे बघून मी राजकारणात युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खरं तर त्यांच्या बोटाला धरून मी युथ काँग्रेसमध्ये कसब्यामध्ये काम करायला सुरुवात केली.
आणि मित्रपरिवार कसा गोळा करावा हे भाऊमुळेच मला समजलं आणि त्यांच्या वाटचालीवरनंच मी पुढे जात आलो. आणि जसं आईवडील पहिले पावलं आईवडील चालायला शिकवतात तसं सारसबागेत प्रत्येक पाऊल हे नाईक सरांशिवाय चालता येणार नाही हे आजच्या सगळ्या टाळ्यांच्या गजरात मला नक्कीच लक्षात आलं. सर मी सारसबागेत चालत नाही पण मी नक्कीच थोडा व्यायाम संध्याकाळचा करत असतो. त्यामुळं तुमच्या क्रीडा क्षेत्रात आणि व्यायामाच्या क्षेत्रात मला नक्कीच आवड आहे म्हणून मी आज या व्यासपीठावर तुमच्यासमोर थांबलेला आहे. तसेच आता साठे मॅडमनी माझा उल्लेख केला. नेहरू स्टेडियमला मी जेव्हा क्रिकेट खेळायचो मारवाडी सरांकडे तर साठे मॅडम मला शिकवायला होत्या आणि त्यावेळेस मला योगायोगाने इंग्लंडला जायची संधी मिळाली होती पण जाता नाही आलं. 10वीची परीक्षा होती. त्यानंतर मी खो खो या क्षेत्रात वळालो आणि पुणे खो खो संघाकडनं मी खेळलो. स्काउट ग्राउंडला ओक सरांबरोबर मी प्रॅक्टिस करायचो आणि 4 वर्ष मी खो खो खेळलो. त्यानंतर राजकारणात आमच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात समाजकारणात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडे बघताना त्यांचे काम करण्याची पद्धत बघताना आदरणीय कलमडी साहेब असतील आमचे मार्गदर्शक गणेश भाऊ असतील खरं तर शैलेश भाऊंच्या मागं गणेश भाऊ मोठा भाऊ या नात्याने उभं राहिला तर आम्हाला माहिती आहे की मागं मोठा भाऊ असला की 10 हत्तीचं बळ आल्यासारखं अंगात वाटतं. तर गणेश भाऊंचं पण मी अभिनंदन करतो. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मला असंख्य गुरु मिळाले आणि त्या सगळ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मी काही ना काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करत होतो. कोविडसारख्या महामारीमध्ये आपण 50,000 सर लोकांना वॅक्सिनेशन द्यायचा या पुणे शहरामध्ये विक्रम नोंदवला आहे ज्याची दखल महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस घेतलं होतं. उद्धव ठाकरे साहेबांचा स्वतः मला फोन आला होता आणि आमचे राहुलजी गांधी यांनी मला नॅशनलवर त्यावेळेस कोविडच्या इन्चार्ज म्हणून नॅशनलवर घेतलं होतं. आदरणीय श्रीनिवास BV सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस आम्ही काम केलं. त्यावेळेस पुणे शहरात काम करत असताना सर कोविडमध्ये असंख्य बेवारस नाही म्हणता येणार पण ज्यांना अंत्यविधी करता येत नव्हती अशा फॅमिलीची जी अडचण होती की खरंच अंत्यविधी नव्हती करता येत तर महामारी खूप भयंकर होती. तर त्यावेळेस माझ्याबरोबर माझ्या सर्व टीमनी असंख्य बेवारस ह्यांचे आम्ही अंत्यविधी केली. परत वॅक्सिनेशन असेल रेमडेसिवीर असेल अशा बऱ्याचशा गोष्टी त्या काळात मला काम करण्याची संधी मिळाली आणि सेवा करण्यात मला तर आनंद वाटला. त्याच्यानंतर राजकारणात काम करत असताना युथ काँग्रेसमध्ये काम करताना मी पहिले प्रथमतः उपाध्यक्ष ह्याच्यामध्ये काम करत होतो आणि त्याच कामाच्या जोरावर आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी यांनी दखल घेऊन मला आज पुणे शहराचं अध्यक्षपद म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करत आहे. जसं नाईक साहेबांनीच मगाशी सांगितलं की 6 महिन्यामध्ये सतत TV वर आणि चॅनलवर आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय असतो. खऱ्या अर्थाने युवकांचा तरुणांचा आणि सगळ्या अन्याय झालेल्या व्यक्तींच्या मागं आम्ही ठामपणे उभं राहत असतो. नाईक सरांनी जसं आम्हाला आदर्श घडवून दिला आहे त्यांच्या मार्गानेच आम्ही चालत राहतोय. जास्त वेळ न घेता मी ज्या मुलांना आज पुरस्कार मिळाला आहे ज्यांचा सन्मान झाला आहे त्यांचं अभिनंदन करतो. बेस्ट ऑफ लक तुमच्या पुढच्या भविष्यासाठी. आणि आमचे सर्व मार्गदर्शक ज्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद. थँक्यू सो मच. फक्त 4 ओळी जाता जाता तुमच्यासाठी. साधं सोपं आयुष्य साधं सोपंच जगावं. साधं सोपं आयुष्य साधं सोपंच जगावं. दिलखुलास हसावं न लाजता रडावं. राग आला तर चिडावं. झालं गेलं वेळीच सोडून द्यावं. आपल्या माणसांसोबत हक्काने रुसावं आणि रुसलेल्यांचे लाड नक्कीच पुरवावेत. कोणी नडला तर बिनधास्त तोडावं आणि अडलेल्याला झटकन सोडावं. वळण येईल तेव्हा सावकाश वळावं. मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं. साधं सोपं आयुष्य साधं सोपंच जगावं. पै पै कमवायला वणवण फिरावं लागतं तरी मित्रांच्या पार्टीचं बिल हक्काने भरावं. साधं सोपं आयुष्य साधं सोपंच जगावं. खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं. स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं. सुंदर जग बनवताना मात्र त्या परमेश्वराचं कौतुक जरूर करावं. शेवटी साधं सोपं आयुष्य साधं सोपंच जगावं. मनापासून धन्यवाद.
इथे काही मान्यवर आलेले आहेत. त्या मान्यवरांचा सत्कार देशपांडे सर त्यांची नावं घेतील आणि त्यांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. या कार्यक्रमानंतर कोणी जाऊ नये. सर्वांचा ग्रुप फोटो ज्यांना पुरस्कार मिळाला आहे तो आपल्याला वर्तमानपत्रात द्यायचा आहे. तर ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांनी जाऊ नये. पहिला प्रथम मी या इथं आत्ता ओळी भोसलेचा सत्कार करतो. तिला शालन गुच्छे देऊन ती आत्ता अंडर-14 टीममध्ये उपविजेता संघामध्ये ती खेळून आलेली आहे मुंबईला. आलवारे सर सत्कार कर. शाल दे आणि गुच्छ. आणि हिला आणि गुच्छ दे. दिले ओढले आणि गुच्छ दे ना शाल आणि गुच्छ दे ना. या नंतर आपण आदरणीय संजय नाईक सरांचा सत्कार करणार आहे. मॅडम मृगा महाजन मॅडम करतील. नाईक सरांचा सत्कार करण्याचं माझं म्हणजे की नाईक सरांचं काम अतिशय खूप मोठं आहे, कबड्डी क्षेत्रात आहे. आणि फुटबॉल चालवताना ज्या ज्यावेळेला मी कार्यक्रम डिक्लेअर करतो तेव्हा ते मला फोन करून सांगतात की तू बिंदास राहा, मी आहे तुझ्या मागं. असं नाईक साहेबांचं पाठबळ आहे. त्यांचा सत्कार मृदुला महाजन मॅडम करतो. यानंतर आदरणीय गणेश भाऊंचा सत्कार करण्यात येईल. आमराळे सर त्यांचा सत्कार करतील. गणेश भाऊ मला ओळखत नाही पण गणेश भाऊंचा आंधळगाव परिवारांचा माझा गेले 35 वर्ष घरातला संबंध आहे. यात नगरसेविका माझे नगरसेविका नेटके मॅडम यांचा सत्कार या मॅडम या. काल तुमचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालाय. सुशीलाताई या मनसेच्या नगरसेविका होत्या आणि पुण्यातील महिलांना ऐका एक मिनिट आपसात बोलू नका. पुण्यातील महिलांना ताकद देण्यासाठी महिलांना आधार म्हणून ज्या 2 नगरसेविका राजसाहेबांबरोबर काम करत होत्या, एक रुपालीताई ठोंबरे पाटील जिचा काल आम्ही बागेत शहराध्यक्ष झाल्यामुळं सत्कार केला आणि दुसऱ्या सुशीलाताई नेटके आमच्या व्यायाम ग्रुपच्या आमच्या भगिनी आणि आमच्या महिला प्रमुख वैशालीताई आल्यात का? हां, वैशालीताई आणि यांचं महिलांसाठी फार मोठं योगदान पुणे शहरात राहिलेलं आहे आणि एक आधारस्तंभ आमची धाकटी बहीण वयाने जरी असली तरी मानाने आणि कर्तृत्वाने खूप गणेश भैयासारखं खूप मोठं कर्तृत्व आहे. त्या भगिनीचा सत्कार या ठिकाणी नानांनी करावा. वैशालीताई पाटील, एक मिनिट इकडे इकडे अगं इकडे तिचा येऊ दे तुझा इथे. आणि आमच्या सर्व महिलांची प्रतिनिधी म्हणून आमच्या वैशालीताई महिला विभाग प्रमुख जरा सरकलं हे टाळ्यांचा आवाज येऊ द्या. धन्यवाद ताई, धन्यवाद देशपांडे सर, धन्यवाद. या इथं आत्ता ज्या पाटील मॅडमचा सत्कार केला होता तसं बघितलं तर तिचा मामा आहे मी, कारण तिच्या आजोबा दादा दराडेंचा मी मानलेला माणूसपुत्र आहे. त्यामुळं गेले 42 वर्ष माझा त्यांच्या घरातला संबंध आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडू सर अजय सर येतील. या सर, क्रिकेट क्षेत्रातील नामांकित नाव अजय सर या. नाईक सर, क्रिकेट बोलले अजय सरांचं मोठं नाव आहे.
खूप मोठं काम आहे, समाजात खूप मोठं नाव आहे. आणि म्हणजे आपण ते फ्लेक्सवर वाचतो ना, मैत्रीतल्या दुनियेतला राजा मित्र वगैरे, तसा फ्रेंड इन अ नीड इज अ फ्रेंड इन डीड ताई असा हा मित्र आहे. आणि खूप समाजामध्ये नाव चांगलं आहे. कारण काय असतं, समाजात नाव चांगलं असणं एक फार मोठं भांडवल आहे. ते माझ्या मित्राचं आहे, तुझं कौतुक करायचा अधिकार मला दिला आहे. आय एम व्हेरी ॲक्च्युली मला फार आश्चर्य वाटलं, कारण मला बोलवलं येतं आहे. देशपांडे हा माझा कॉलेजमधला मित्र. मी शाळेपासून फुटबॉल खेळलो, लॉयलामध्ये होतो आधी, नंतर एस एस बीमध्ये खेळलो, BNCला खेळलो, नंतर पुणे युनिव्हर्सिटीला पण रिप्रेझेंट केलं इंटर फुटबॉलला. आणि मी जेव्हा SP कॉलेजला जिल्हा परिषद मॅचेस खेळत होता, हे वडील मला नेहमी म्हणायचे की आमच्या क्लबला इन खेळ. पण मला क्रिकेटमध्ये पण इंटरेस्ट होता, त्यामुळे आय वॉज इन 2 माइंड्स. सो आय हॅड टू गिव्ह अवे फुटबॉल लेटर ऑन. बट थँक्यू व्हेरी मच फॉर दिस स्मॉल जेस्चर अँड आय एम व्हेरी हॅपी. धन्यवाद सर. अजय नरोडे सर हे क्रिकेटमधील अतिशय प्रतिष्ठित म्हणजे खेळाडू आहेत. यानंतर अतिशय भारतीय जनता पार्टीचं कार्य करणारे गौर सरांचा सत्कार करण्यात येईल. दादा गौर हे भारतीय जनता पार्टीचे रस्तापेठ मतदारसंघातून काम करतात. दादा गौड साहेबांचा का यानंतर धाकट्या भावाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचं काम फार आक्रमकपणे माधुरीताई मिसाळांच्या एकदम जवळच्या इनर कोअरमधला एक कार्यकर्ता, मोठ्या नेतृत्वाच्या जवळ अत्यंत जवळ जाण्यासाठी खूप परिश्रम आणि प्रामाणिकपणा लागतो. तो जपल्यामुळे या पदावर आज पोहोचला आहे. धाकटा भाऊ असल्यासारखं आहे, त्याचं काम खूप चांगलं आहे. धन्यवाद. यानंतर योगासनामध्ये ज्यांनी कार्य केलं आणि आज आयंगर योगामध्ये जे आज इथं सेक्रेटरी म्हणून काम करतात पुणे शहर व महाराष्ट्रात, त्यांचा सत्कार करण्यात येईल. हे रोटे सर. हो ना, गणेश भाऊ या, तुमच्या हस्ते का सरांना असा ठळक अक्षरात द्यायचा. हे रोटे सर हे आयंगर याच्यामध्ये योगासनामध्ये खूप मोठं काम आहे आणि भरपूर लोक त्यांच्याकडे असतात. बोलतो ना. यानंतर खडकी ब्लू संघाचे इजाजभाई सय्यद यांचा सत्कार करण्यात येईल. आज इजाजभाई सय्यद हे खडकी स्पोर्ट्स क्लबमधून आज गेले 25 वर्ष फुटबॉलची टुर्नामेंट मनीष आनंद सरांच्या नेतृत्वाखाली घेत असतात. त्यांचा सत्कार मदनभाऊ कोठरे सर करतील की ही सुद्धा व्यक्ती तुमच्या इतकीच कार्य करत असते. याला म्हणतात खडा क्रीडाप्रेमी. आज बकरीद असताना बकरीद सोडून या सत्काराला आला आमचा मित्र, त्याचं कौतुक आहे. त्याचं काम फार मोठं आहे खडकी भागात. धन्यवाद. यानंतर प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक हे आमचे सर या सर झांजले सर आणि झांजले सर आदित्य हॉटेलचे मालक व झांजले पॅलेसचे यांचा सत्कार आदरणीय दाभेकर सर करतील. झांजले यांचा महर्षी नगरमध्ये सगळ्यात मोठं हॉटेल सर. त्याचा हॉटेल व्यावसायिक म्हणून सत्कार करण्यापेक्षा त्याच्याविषयी 2 मिनटं सांगतो. आम्ही झांजले अतिथी हॉटेल म्हणजे ते फार काही हॉटेल बऱ्याच जणांचे असतात. तुकाराम महाराजांचे 14वे वंशज म्हणून पुण्यामध्ये, ऐका पूर्ण 2च मिनिटात सांगतो. तुकाराम महाराजांचे 14वे वंशज म्हणून पालखीचा 3री पालखीचा मान, दिंडीचा मान आम्ही जाणले.
बाजीराव रोड जिथं लक्ष्मी रोडला मिळतो तिथला झांजले विठोबा हे 200 वर्षापासूनचं विठ्ठलाचं मंदिर, नगरकर तालमीची मालकी, स्वतःचे अनेक व्यवसाय, शेतीपासून सर्व, अतिथी हॉटेल महर्षीनगरमधलं एवढं असून जमिनीवर पाय. या घराणं माळकरी घराणं म्हणून पुण्यामध्ये जे काही घराण्यांना पहिल्या 5-10 घराण्यांना मान आहे त्यात त्यांना फार मोठा मान आहे मराठा समाजात. आणि शैलेशची जी ताकद आहे, शैलेशची ताकद त्यातली ही अशी प्रामाणिक निस्वार्थी लोक ज्यांच्याकडे 10 लाख रुपये ठेवायला दिले आणि वर्षानंतर मागितला तर एका नोटेच्या नंबरमध्ये फरक पडणार नाही असे कार्यकर्ते. त्याचा सत्कार निरंजननी करावा. यानंतर क्रिकेट क्षेत्रातील भोसले सरचा सत्कार करण्यात येईल सनी स्पोर्ट्स क्लबचे, की ज्यांना मागच्या वर्षी आपण जीवन गौरव पुरस्कार दिला होता. आज त्यांनी खूप मोठी टुर्नामेंट घेतली. त्यांचा सत्कार शैलेश भाऊ करतील. क्रिकेट क्षेत्रातील यांनी 1 मिनिट सर. आमच्या सनी लिओन स्पोर्ट्सतर्फे हांडेवाडीला 5 एकरमध्ये मोठं क्रिकेटचं ग्राउंड चालू केलेलं आहे आणि त्याच्यात अनेक अकॅडमी चालू केलेल्या आहेत. खो खो, अजून योगासनाचं चालू केलेलं आहे, तायक्वांदोचं चालू केलेलं आहे आणि क्रिकेटचं मोठं मैदान करून त्याच्यात क्रिकेटची मोठी अकॅडमी चालू केलेली आहे. त्यानंतर संभावाग सरांचा सत्कार करण्यात येईल. प्रमोद गुजराती सर अध्यक्ष करतील. संभावाग पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सदस्य, फ्रेंड्स इंडियन फुटबॉल क्लबचे सदस्य व केसरी फुटबॉल टुर्नामेंटचे प्रवक्ते. यानंतर देसले सरांचा सत्कार करण्यात येईल. देसले सरांविषयी या सर. देसले सरांचा सत्कार शैलेश भाऊ तुम्ही करा. आपण भोसले सरांचं काम समाजात खूप नावाजण्यासारखं आहे. त्यांच्या हातून एवढी लोक घडली आहेत की आपण मोजणं आपल्याला जमणार नाही एवढं त्यांनी समाजाला दिलेलं आहे. मी आपल्या फ्रेंड्स युनियनतर्फे त्यांचा सत्कार करतो. यानंतर अण्णासाहेबांचा सत्कार करण्यात येईल. आमचे फ्रेंड्स युनियन फुटबॉल क्लबचे सभासद आहेत. या अण्णासाहेबांचा सत्कार सचिन ओवले सर करतील. बाकीचे नाही केलं तर मलाच म्हणतील यांचं केलं मला. यानंतर आपण दीपक देशपांडेंचा सत्कार घेणार आहेत. दीपक देशपांडेंनी पुढे यावं. ज्यावेळेस एखादा मनुष्य काम हारल्यानंतर एखादी गोष्ट किंवा एखाद्या अतिशय कठीण प्रसंगाचं काम केलेलं माझ्या मागं ज्या काळात 90 सालापर्यंत पाठीशी उभं राहिलेला दीपक देशपांडे यांचा मी सत्कार करतो की ज्यावेळेस मी 90 साली पूर्ण शून्य झालो होतो एका केस, त्यावेळेस पूर्ण पाठिंबा त्यांनी मला दिला. त्यामुळे आज मी तो उभा आहे. त्यांचा सत्कार आदरणीय नाईक सर करतील. यानंतर एक आपण सत्कार यासाठी करणार आहोत की या इथं साठे मॅडम सत्कार करतील की इथं माझ्या स्वतः मिसेस आलेल्या आहेत की ज्यांनी
मला फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि संध्याकाळी कधीच बोलले नाही की फुटबॉल खेळण्याचं नाही. त्यांचा सत्कार साठे मॅडम करतील. त्यांना या देशपांडे काकू या. या या फुटबॉल खेळामध्ये किंवा क्रिकेट असो किंवा व्हॉलीबॉल असो कुठेही जर तुम्हाला तुमच्या घरच्या महिलांचा जर पूर्ण पाठिंबा असेल तर तुम्ही या समाजात खेळू शकता. घुसखोरी करून माईक घेतलाय. शेवटचा एक गुजराती सर सर्वात महत्त्वाचा सत्कार म्हणजे 90-92 पासून माझा जो मित्र आहे जयंत देशपांडेचा, याचं कार्यकर्तृत्व तुम्हाला सांगतो. सरकारी खाजगी नोकरी न करता त्या माऊलीच्या मदतीने लोकमान्य नगर सारख्या ठिकाणी राहून खेळ खेळ आणि खेळ सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत हा माणसाने 25 वर्षात माझ्याबद्दल कधी पिक्चर नट नट्या कधीही वार्ता केली नाही. राजकारण फक्त सर हे खेळाडू ते खेळाडू म्हणजे ज्यांनी वाहून घेतलंय. समाजात असे काही लोक असतात विविध क्षेत्रासाठी वाहून घेतात आणि अशा लोकांच्या पाठीवर थाप देण्याचं काम खऱ्या अर्थाने राजकीय लोकांचं म्हणजे तुमच्यासारखे असतं. समाजातल्या विविध घटकांमध्ये काम करणारे लोक जे आहेत प्रामाणिकपणे तो ते क्षेत्र सोडून दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात जात नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. जयंत देशपांडे साहेब प्रत्येकाकडे जाणार. ही 4 चांगले हिरे समाजातनं त्यांनी पर्वती कसबा मतदारसंघातनं 4 हिरे हुडकून 6 महिने स्वतः फिरतो. ओळखी पाळखीत याला पुरस्कार त्याला पुरस्कार नाही. प्रत्येकाचं रेकॉर्ड त्याच्याकडे असतं आणि यांनी केलेलं काम त्याला मुखोद्गत आहे. म्हणून जयंत देशपांडे यांचं कार्य हे कौतुकास पात्र, अनुकरणप्रिय आणि प्रेरणादायी आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार सौरभजींनी करावा अशी त्यांनी विनंती करतो. आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये एवढी माणसं गोळा करून या पुढे या. कौतुकास पात्र आहे. खूप मेहनत असते त्याची. मित्रांनो टाळ्यांचा आवाज कमी पडू नका. त्याची ऊर्जा वाढत राहिली पाहिजे अशा लोकांची. त्याला आणि या इकडे 1 मिनिट 1 सेकंद यांचं लक्षात घ्या. जरा टाळ्या कमी पडल्या मला वाईट वाटलं. याचं कारण सांगतो तुम्हाला. आज 5 एकरामध्ये ग्रामीण भागात जाऊन योगासन, खो खो, कबड्डी आणि क्रिकेटसाठी काम करणं प्रत्येक माणूस व्यक्त होऊ शकत नाही. म्हणून काय त्याचं काम छोटं नाही आहे. ज्या अर्थी त्याला आपण इथं बोलवतो त्याचं काम समाजापर्यंत पोचलं पाहिजे. तर एवढं स्वतःचं जिगर लावून करणं हे कौतुकास पात्र आहे. हे आमच्या धाकट्या भावासाठी देखील टाळ्या वाजवा. धन्यवाद. आणि ही मानाची कॅप देशपांडे सर हे निस्वार्थीपणे काम करणार आहेत. यांचं भांडवल म्हणजे फक्त यांच्यासाठी पडलेल्या टाळ्या, दुसरं काही यांना नाही आहे. धन्यवाद सर. या नंतर या इथं अतिशय उत्कृष्ट काम केलं, चांगलं कार्य केलं त्या ऐश्वर्या साठे मॅडमचा सत्कार फ्रेंड्स इलेव्हन फुटबॉल क्लबचे अध्यक्ष प्रमोद गुजराती सर करतील. ते पलीकडे एक मिनिट. साठे मॅडमचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की माझा कार्यक्रम मी जेव्हा आत्ता डिक्लेअर केला त्यावेळेस मला मॅडमने स्वतःहून फोन केला की देशपांडे सर मी तुम्हाला एक विचारू का. म्हणलं विचारा काय. की माझी इच्छा आहे की तुमचा कार्यक्रम मी हँडल करावा, की माझी वैयक्तिक इच्छा आहे. आणि त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की हा कार्यक्रम मी करतो आणि त्याने अतिशय यशस्वीरित्या कसा करायचा काय करायचा
हे झालेलं आहे. पण हे झाल्यानंतर अजून 2 जणांचे सत्कार राहिलेले आहेत, ते यानंतर होते. यानंतर सुरेश दरोडे सर. फक्त एकच सांगते, मी माझी स्वतःची ओळख करून देताना मी स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. क्रिकेट खेळलेला आहे, महाराष्ट्राकडनं ओपनिंग बॅट्समन होते, सॉफ्टबॉल एशियन खेळली आहे आणि सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये क्रीडा विभागात काम करते. राहायला प्रभात रोडला आहे. थँक्यू सो मच. थोडं साठे मॅडमबद्दल मला बोलायचं आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो शालेय क्रीडा स्पर्धा होतात त्या शालेय क्रीडा स्पर्धा साठे मॅडमशिवाय पार पडल्या जात नाही. कारण आता ऑनलाईन पद्धतीने मुलांची एंट्री होते आणि साठे मॅडम ह्या सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत त्यांना कंटिन्यूस फोन असतात की मॅडम माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, मला हे करायचं आहे. पण मॅडम कधीही कोणालाही नाही हा शब्द नसतो. मी त्याचा एक लाभार्थी आहे. कधी साठे मॅडम कधीही म्हटलं मॅडम असं ठीक आहे सचिन थोडं थांब मी करते. त्यामुळे साठे मॅडम थँक्यू. त्यानंतर सुरेश दरोडेंचा सत्कार प्रमोद गुजराती सर करतील. त्यानंतर आमचे अतिशय जवळचे मित्र, वर्तमानपत्राचे विक्रेते आणि अतिशय रोज सकाळी हे करणारे जाधव सर, तुम्ही पण पुढे या. जाधव सर, जाधव साहेब. जाधव सर बरे. त्या जाधव सरांचा सत्कार जयंत दाते सर करतील की रोज सकाळी भेटल्यानंतर त्यांची आमची मुलाखत असते आणि ते मला दररोज विचारतात काय नवीन उपक्रम किंवा कुठल्या लग्नाचं बोलून आले का कोणाचं काय. असे हे जाधव साहेब आहेत. PDC बँकेमधून ते आत्तामध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत. सत्कार झाले का? नाही हो त्यांना म्हणायचं ते तुम्ही जे म्हणता सकाळी ते म्हणायचं. यानंतर शैलेश भाऊ जे बोध वाक्य म्हणतात प्रिन्सिपल काय ते कोण असतं? हा मुख्याध्यापक या आमच्या ग्रुपच्या मुख्याध्यापिका आहेत, अभिनव शाळेत आणि अनिल वाया जे आहेत. अनिल वाया कुठे आहेत? या अनिल भाऊंचा वाढदिवस आहे आणि हर्षल निकमचा पण आज वाढदिवस आहे. तर नाही त्याचा वाढदिवस साजरा करतायत. आपण सुदिनम सुदिनम म्हणू आणि टाळ्या वाजवून समारोप करू. हो सर, हो सर. अनिल वाया हे उत्कृष्ट व्यायामपटू, त्याचप्रमाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे मालक आणि फार मोठं कार्य त्यांचं. म्हणजे तुम्हाला एका वाक्यातच सांगतो म्हणजे कार्य लक्षात येईल. त्यांच्या मुलाचं लग्न होतं जो भारतीय जनता पक्षाच्या फार मोठ्या पदावर काम करतो. मुलीकडून यांची सुनबाई डॉक्टर आहे, फार मोठं नाव आहे. तिच्याकडून बोलायला मंत्री महोदय विखे पाटील साहेब होते आणि अनिलच्या मुलाकडनं बोलायला स्वागताला मी होतो. आणि जे वैभवशाली लग्न अनिलने केलं त्या अनिल वाया आमचे सहकारी बंधू, आज त्यांचा वाढदिवस आहे. फ्रेंड्स 11 तर्फे त्यांना आपण शाल घालू आणि सुदिनम म्हणून संपू. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं चिरञ्जीव कुरु कीर्तिवर्धनं चिरञ्जीव कुरु कीर्तिवर्धनं चिरञ्जीव पुरु पुण्यवर्धनं चिरञ्जीव पुरु पुण्यवर्धनं विजयी भव सर्वत्र सर्वदा विजयी भव सर्वत्र सर्वदा जगति भवतु तव सुयशो गानं जगति भवतु तव सुयशो गानं जीवेत् शरदा शतं शतं जीवेत् शरदं शतं शतं जीवेत् शरदा शतं शतं.
मान्यवरांना बसण्याची विनंती करते मी. शेवटाकडे आपण आलेलो आहोत आणि शेवटाचा गोड कार्यक्रम करताना संजय नाईक सर, तुमची प्रेरणा आम्हाला इतकी महत्त्वाची वाटली, तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी माझ्याकडून 2 ओळी. आमची माणसं हीच आमची श्रीमंती. लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, पण आम्ही म्हणतो व्यवहार करण्यासाठी पैसा लागतो. जगण्यासाठी फक्त लागतो तुमच्यासारखी जोडलेली प्रेमाची 4 माणसं. मनापासून धन्यवाद. असंच काम करत राहा. इथे जे मान्यवर आलेत ते वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे आमच्या 11 फुटबॉल क्लबतर्फे मनापासून धन्यवाद. तसंच आमच्या ज्या खेळाडूंना आणि जीवनगौरव पुरस्कार मिळालेल्या त्या सर्व सत्कारार्थी मूर्तींचेही आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. आणि या सोहळ्यासाठी आपण वेळात वेळ काढून आमचे सर्व बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचेही आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपलाय असं मी जाहीर करते, पण सत्कारार्थी मूर्तींचे फोटो एकत्र होणारे पेपरला देण्यासाठी कृपया आपण जाऊ नये आणि चहा पानाची व्यवस्था बाहेर केलेली आहे, चहा घेऊन आपण जावं. मनापासून धन्यवाद.